Google Ad is an online advertising platform where advertiser bid for ranking their website. आपल्या वेबसाईटला किंवा वेबसाईटच्या वेब पेजला किंवा एखाद्या ब्लॉगला आपण रँकिंग करण्यासाठी आपण गुगल ॲड करतो. गुगल ॲड हे पेड आहे, त्यालाच PPC बोललं जातं. गुगल ॲडवर्ड हे 2000 साली लॉन्च झालं होतं. नंतर 2015ला त्याचं नाव काय चेंज झालं, गुगल ॲड झालं आणि 2018ला त्याचं नाव PPC ठेवलं, पे पर क्लिक. तर आपण गुगल ॲड्स इथं गुगलवरती सर्च केलं तर आत्ता ऑलरेडी जे आपला एक्झिक्युटिव्ह जे ॲड रन करतोय त्या मला शो करायच्या आहेत की व्हाय आपल्याला रिझल्ट येत नाहीत, व्हाय गुगल ॲड इज नॉट परफॉर्मिंग. तर गुगल ॲड परफॉर्म का चांगलं करत नाही ह्याचं जर ॲन्सर जर सांगायचं असेल तर जर तुम्ही प्रॉपर हेडलाईन, प्रॉपर कीवर्ड्स आणि प्रॉपर डिस्क्रिप्शन जर नाही दिलं आणि तुमचं जर म्हणजे जे युजरचा इंटेंट जर राईट नसेल तर तुम्हाला परफॉर्मन्स चांगला येणार नाही. टायटलला तुम्ही आता गुगल ॲड मध्ये काय करायचं, टायटल आणि हेडलाईन ह्यांना दोन्ही समजायचं, एकच आहे. तर टायटल आणि हेडलाईन हे एकच समजा तुम्ही. SEO मध्ये वेगवेगळं असतं तर इथे तुम्ही एकत्र सपोज करा. अजून कुणाचा काही डाऊट्स असेल तर विचारू शकता तुम्ही. कोणाला डाऊट्स नसेल, एकदम सिम्पल आहे गुगल ॲड. फक्त ह्याच्यामध्ये जे कन्सेप्ट जे असतात ना ते मला समजलं, कन्सेप्ट नाही समजले तर गुगल ॲड तुम्ही रन करायला जाताल. गुगल ॲड रन करायला खूप सिम्पल आहे, कोणी पण करू शकतो, पण रिझल्ट येण्यासाठी हार्ड आहे. तर ते जर प्रॉपर केले तरच तुम्ही, कारण गुगल ॲड तर सगळेच लोक शिकतात, पण सगळ्यांनाच रिझल्ट येतो का, नाही येत. तर का रिझल्ट येत नाही ते आपल्याला पाहायचं आहे. गुगलवरती गेलो, गुगल ॲड्स मी सर्च केलं. गुगल ॲड जसं सर्च केलं तर खाली मला एक गुगल ॲडची SEO दिसतोय हा, त्याच्यावरती क्लिक केलं. जर ह्याच्या समोर स्पॉन्सर लिहिलेलं असतं तर ते गुगल ॲड होतं. साइन इन केलं. साइन इन केल्यानंतर डॅशबोर्ड, सगळ्यांना मी डॅशबोर्ड कसा ओपन करायचा आहे किंवा अकाउंट कसं क्रिएट करायचं आहे हे सगळ्यांना सांगितलंय. तर आता इथं जे अकाउंट दिसते ह्याचा अकाउंट नंबर पण दिसतोय तुम्हाला. किती डिजिटचा असतो तो अकाउंट नंबर? 10 डिजिट्स. तर आपले NMD प्रायव्हेट लिमिटेड जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या पण काय ॲड्स चालू आहेत, तर त्याच्यामध्ये कसा परफॉर्मन्स येतोय, काय परफॉर्मन्स येतोय हे चेक करणं आपली जबाबदारी असते. जो एक्झिक्युटिव्ह असतो त्याला ह्याच्यावरतीच आपल्याला जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायचा असतो. तर आपण आजच्या दिवसामध्ये, आज कोणती डेट आहे, 22 फेब आहे, बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये 856 रुपीज किती स्पेंड केलेले आहेत, त्याच्यामधून क्लिक्स किती आलेत, 77 आलेत. इंटरॅक्शन किती झालेत, 77. इम्प्रेशन किती आलेत, एवढ्या गोष्टी आपल्या बरोबर घडल्यात आजच्या दिवसामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपला कॅम्पेन कोणते कोणते चालू येतं हा सगळ्यांना डॅशबोर्ड ओपन करता येतो. तर इथे तुम्ही जर ऑल कॅम्पेन मध्ये जर सिलेक्ट केलं आणि इथे जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला ब्ल्यू स्टिक दिसतील, दिसल्या, दिसते का साईटला एवढे आपण कॅम्पेन रन केलेत. तर इथं ब्ल्यू स्टिक किंवा ग्रीन टिक दिसते का कुठे तुम्हाला? नवनाथ दरेकर डेटा सायन्स, नवनाथ DM कोर्सेस आणि नवनाथ दरेकर डेटा अनालिस्ट, असे 3 तुम्हाला ग्रीन टिक येत आहेत का, ह्या ब्ल्यू कलर येतं, ग्रीन आहेत ना. ठीक. आता आपल्याला पर इंडिव्हिज्युअली एका कॅम्पेन वरती किती अमाऊंट स्पेंड झाले हे चेक करायचंय. आपण नवनाथ दरेकर डेटा अनालिस्ट वरती क्लिक करू. इथं फोन कॉल किती आलेले आहेत, 0 आलेत. आता ज्यांनी रन केलंय त्यांना माहित असेल की ह्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ते आपल्याला इथं पाहून समजेल का. आपल्याला कॉल किती आलेत, 0 आले. आपल्याला क्लिक्स किती आलेत, 67. आपल्याला इम्प्रेशन किती आलेत. इथं गेल्यानंतर तुम्हाला साईटला हे ॲरो दिसतोय ड्रॉप डाऊन, ह्याच्यावरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला कन्व्हर्जन चेक करायचंय. कॉस्ट किती गेलाय, कन्व्हर्जन किती आले, इम्प्रेशन किती आलेले, क्लिक्स किती आलेत. आता ह्याच्यामध्ये क्लिक्स किती आलेत ते ऑलरेडी आपण इथे सिलेक्ट केलं होतं. तर स्टार्टिंगला काय ठेवायचं, इम्प्रेशन ठेवायचं.
नंतर काय ठेवायचं, एंगेजमेंट ठेवायची. एंगेजमेंटला आपण काय, एंगेजमेंटपेक्षा कन्व्हर्जन आपण करू. तर ऑल कन्व्हर्जन म्हणजे कोणी साइन अपचा फॉर्म भरला असेल तर टोटल 3 कन्व्हर्जन आले. आणि नंतर इम्प्रेशन नंतर काय ठेवायचं आपल्याला, कॉल्स ठेवायचे. हा, तर सगळ्यात खाली कॉलचं बटन दिसतंय, ह्याच्यावरती क्लिक ठेवायचं. तर मला 0 कॉल्स आले, 3 कन्व्हर्जन झाले. तर कन्व्हर्जन म्हणजे काय, तुम्हाला इम्प्रेशन म्हणजे समजलं, कन्व्हर्जन म्हणजे इम्प्रेशन, क्लिक्स, सीपीसी ह्या गोष्टी समजल्या. कन्व्हर्जन समजलं. कन्व्हर्जन म्हणजे काय, कन्व्हर्जन म्हणजे काय हे सगळ्यांना समजतंय का मी एक्सप्लेन करू चांगलं. इम्प्रेशन सगळ्यांना समजलं कसं असतं, एंगेजमेंट समजली सगळ्यांना सगळं. नंतर काय समजलं, क्लिक्स म्हणजे समजलं, सीपीसी म्हणजे समजलं, पीपीसी म्हणजे समजलं, पे पर क्लिक आणि कॉस्ट पर क्लिक. दोघांचं मिनिंग सिमिलरच आहे. ह्याच्यानंतर आपल्याला येतंय कन्व्हर्जन. कन्व्हर्जन म्हणजे काय आणि कन्व्हर्जन व्हॅल्यू म्हणजे काय, CTR म्हणजे काय, ह्यात तुम्हाला टेक्निकल गोष्टी विचारल्या जातात. तर 1 and 1 मी तुम्हाला सांगतोय. कॉस्ट माहितीये, कॉस्ट कन्व्हर्जन म्हणजे एका कन्व्हर्जनला किती कॉस्ट लागलेली ते पण तुम्हाला माहितीये. नंतर इम्प्रेशन माहिती, परफॉर्मन्स माहितीये, क्लिक्स माहितीये, इम्प्रेशन. CTR म्हणजे काय, क्लिक थ्रू रेट, क्लिक थ्रू रेट. तर त्याचा फॉर्म्युला पण सांगू. ऍव्हरेज सीपीसी किती येते हे सगळ्यात महत्त्वाचं. किती ऍव्हरेज सीपीसी म्हणजे आपल्याला डेटा अनालिस्टसाठी 10.28 पैसे रुपीज लागतात. किती लागतात म्हणजे जवळपास 11 किंवा 10.30 लागतात, 10.50 लागतात. म्हणजे 10.5 रुपये आपल्याला एका क्लिक्सला लागतात. म्हणजे सीपीसी बरोबर आहे. फोन 0 आले. तर आता ज्या ऍडव्हर्टायझरने हा कॅम्पेन रन केलाय त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता, त्याचा ऑब्जेक्टिव्ह वेबसाईट ट्रॅफिक आणायचा होता का जास्तीत जास्त कॉल आणायचा होता का माझे ऍप प्रमोशनचा होता, हे ऑब्जेक्टिव्ह मला इथं पाहून समजेल का, नाही समजणार. ठीक आहे, तर माझ्या दृष्टिकोनाने. आणि आता ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन पण आपण चेक केलं होतं. कॉस्ट कन्व्हर्जन किती आहे, म्हणजे एका कन्व्हर्जन होण्यासाठी 229 रुपये लागतात. 230 रुपीज आपल्याला समथिंग लागतात. मग हे कन्व्हर्जन नेमकं कोणतं आहे, कॉलचं कन्व्हर्जन आहे का एखादा माणूस आपल्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होऊन तिथे जाऊन फॉर्म भरण्याचा कन्व्हर्जन आहे. कन्व्हर्जन म्हणजे काय, तर कन्व्हर्जनचे मिनिंग वेगवेगळे असू शकतात. म्हणजे एखाद्याने माझी वेबसाईट पाहिली किंवा माझा गुगल ऍडचा कॅम्पेन पाहिला, त्यांनी नंतर त्या वेबसाईटवरती क्लिक केलं, क्लिक करून तो वेबसाईटवरती रिडायरेक्ट झाला आणि त्याने काय केलं, रिडायरेक्ट होऊन तिथून कॉल केला. किंवा त्याने काय केलं, वेबसाईट पाहिली आणि वेबसाईटमध्ये जाऊन इन्क्वायरीचा फॉर्म जो असतो, क्विक इन्क्वायरी, तिथे जाऊन त्यांनी सगळी डिटेल टाकली, त्याला पण कन्व्हर्जन बोलू शकतो. किंवा त्यांनी काय केलं, वेबसाईटचा ऍड्रेस पाहून ऑफिसला व्हिजिट केली, त्याला पण कन्व्हर्जन बोलू शकतो. कन्व्हर्जनचं मिनिंग वेगवेगळं येतं. म्हणजे कसं, एखादं तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टच्या साईटवरती गेलात, त्या साईटवरती गेल्यानंतर तुम्ही काय केलं, प्रॉडक्ट खूप पाहिले आणि एखादा प्रॉडक्ट तिथून परचेस केला म्हणजे कन्व्हर्जन. किंवा ऍड टू कार्ट केला तर त्याला कन्व्हर्जन बोलू शकतो का आपण, नाही. जोपर्यंत परचेस करत नाही किंवा जोपर्यंत त्याची लीड आपल्याला भेटत नाही तोपर्यंत त्याला कन्व्हर्जन बोलणार नाही. कन्व्हर्जन का म्हणायचं, म्हणजे आपला इंटेन्शन काय होतं, जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईटवरती आणायचं असेल तर तो एकदा नुसता क्लिक केला आणि वेबसाईटवरती आला, त्याला पण कन्व्हर्जन बोलू शकतो. पण हे कोणत्या कॅम्पेन मध्ये बोलणार, ट्रॅफिकच्या कॅम्पेन मध्ये. समजलं. जर त्यांचा कॅम्पेन कॉलचा असता, कशाचा असता, लीड्सचा कॅम्पेन असता. लीड्स म्हणजे काय, जोपर्यंत आता इथं लीडचा कॅम्पेन जर असता हा, तर जोपर्यंत वेबसाईटवरून आपल्याला काय कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल आयडी भेटत नाहीत तोपर्यंत त्याला कन्व्हर्जन बोलू शकत नाही. तर हे वेगवेगळे असतील, तर ते पुढे जाऊन डिटेलमध्ये आपण पाहणारच आहे. पण तुम्हाला फक्त बेसिक आयडिया आले पाहिजे. क्लिक्स तर भरपूर येतात, 67 क्लिक्स आले. मग आता जर तुम्ही विचारलं की सर CTR किती आहे, इम्प्रेशन किती येतात,
1700 आणि क्लिक्स किती येतात 67. मग जर त्यांना आपल्या कॅम्पेनला जर 1700 लोक जर पाहत असतील तर 67च लोक का क्लिक करतात? हा ओके, मग त्यालाच हे बोलतात ना 1700. 1700 ला 1700 बोलतात. हा तेच त्याला बोलत मी राऊंड फिगर मध्ये बोलतो. तुम्ही फक्त आपल्या प्रोसेस वरती लक्ष द्या, नंबर वरती लक्ष नका देऊ. 1.7K म्हणजे किती? 1700 लोकांचे इम्प्रेशन येतात आणि क्लिक्स फक्त किती लोक करतात आपल्या वेबसाईटवरती? 67. मग हे 1700 लोक जर पाहत असतील तर 1700 लोकांनी का क्लिक नाही केलं, हा मला क्वेश्चन आला पाहिजे. जर माझ्या ऑफिसला 12 लोक येत असतील आणि त्याच्यातले फक्त 2च लोक ऍडमिशन घेतात तर कोणाचं चुकतंय हे मला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. किंवा माझा डेमो लेक्चर 25 लोक अटेंड करतात आणि त्याच्यातली 5च लोक कन्वर्ट होत असतील तर माझं शिकवणं चुकीचं आहे किंवा मला अजून इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. डोकं लावलं पाहिजे का नाही? मग आता जर 1700 लोक जर पाहत असतील आणि फक्त 67 लोक क्लिक करत असतील तर एका गुगल ऍड एक्झिक्युटिव्हला त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. त्याला घेतलाय कशासाठी? त्याला एवढं पेमेंट देतात कशासाठी? तर गुगल ऍडचं नॉलेज तुमचं असतं 30% आणि ॲनालिस्टचं जे स्किल असतं ते 30 to 40%. तर गुगल ऍड एक्झिक्युटिव्ह जर चांगलं व्हायचं म्हटलं तुम्हाला तर ॲनालिस्टचं जे स्किल असतं, ॲनालिस्ट म्हणजे तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि नंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आलं पाहिजे. या प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही पार्टी नाही दिली? बर्थडे तर नाही, जॉब लागले का? ठीक आहे. सानिकाला सांग पेमेंटची डेट कधी, ती मला इन्फॉर्म करेल. येणारी 31 फेब्रुवारी. ठीक आहे, चालेल. बाकी काय मग व्यवस्थित चाललंय? हे ऍडव्हान्टेजेस ऑफ जवळ जॉब लागला. ठीक आहे. तर कशावर काम करताय सध्या? सध्या माझ्याकडे अतुल पेज हँडल करायचं आणि पॉलिटिशियन आहे. अच्छा, एक मग आपल्या कंपनीत कन्वर्ट करा पॉलिटिशियनला. त्यांना एनएमडी चांगले करतात. चालते ना, मग त्याला कॉन्टॅक्ट करतो मी. आता तुमचं काम जाईल. ठीक आहे, चांगलं काम करताय. तर बॅक टू द पॉइंट. तर क्लिक्स किती आलेले आहेत? कमी आलेले आहेत. इम्प्रेशन येतात, पण इम्प्रेशन काय असतं माहिती आहे तुम्हाला? सर्फिंग करा. मग एवढे लोक येतात एक क्लिक. मग आता ह्याच्यामधून निघतो CTR, क्लिक थ्रू रेट. तर क्लिक थ्रू रेटचा जर कोणी फॉर्म्युला विचारला, आता तुम्हाला विचारलं की CTR किती आहे, मग क्लिक्स आपण इम्प्रेशन करायचं का इम्प्रेशन आपण क्लिक्स करायचं, हा मोठा क्वेश्चन आहे. खरं बरं, क्लिक्स 67 डिवायडेड बाय 1.7. हा, किती येत आहे CTR? 3.9. तर तुम्हाला असे क्वेश्चन विचारतात CTR काढा आणि ते टेस्ट पेपर वरती असतात. इथं मी CTRचा डायरेक्ट मला दिसते 3.9 आला आन्सर बरोबर. तर मग ह्याचा फॉर्म्युला काय आहे? चुकीचं आहे ना. इम्प्रेशन डिवायडेड बाय क्लिक्स करायचं का क्लिक्स डिवायडेड बाय इम्प्रेशन? समजलं? घाई काय करतो आपण? क्लिक्स डिवायडेड बाय इम्प्रेशन करतो आणि त्याला मल्टिप्लाय बाय 100 करत नाही. तर CTRचा फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात आला. काय फॉर्म्युला आहे? इम्प्रेशन का क्लिक्स?
क्लिक्स डिवायडेड बाय इम्प्रेशन, divided जी by छोटी impression व्हॅल्यू into असते 100. इंटू 100 त्याला आपण बोलू शकतो CTR. CTRचा फॉर्म्युला तुम्हाला काढता आला पाहिजे. आता दुसरं तुम्हाला काय करायचंय, कन्व्हर्जन काढायचंय. काय करायचंय, कन्व्हर्जन काढायचंय. आता कन्व्हर्जन कशाचं काढायचंय, क्लिक्स आणि लीडचं काढायचंय. काय करायचंय, लीड्स. आता सपोज तू एक सिंपल उदाहरण देतो मी, आपल्या ऑफिसच देऊ. मी काय करतो, इंस्टाग्रामवरती 500 रुपये टाकतो, त्याच्यामध्ये मला 10 लीड येतात. किती लीड्स येतात, 10 लीड्स. लीड्स म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर येतात. मग 10 लीड्स येतात मला, तर एकाची व्हॅल्यू किती आली, 50 रुपयाला 1 लीड्स येते. विसरून जा, मला किती लीड्स येतात, 10 लीड्स येतात. आणि त्या 10 लीड्स मी कोणाला देतो, त्याच्यातल्या 5 लीड्स मी श्रद्धाला देतो आणि 5 लीड्स डॉलीला देतो. मग श्रद्धा 5 लीड्स वरती कॉल केल्यानंतर एक वॉकिंग येतं. किती वॉकिंग येतं, एक वॉकिंग येतो. तर सध्याचा वॉकिंगचा कन्व्हर्जन रेट किती आहे, 5 पैकी 1 येतो. मग तिचा कन्व्हर्जन रेट किती आहे. आणि डॉलीला जर 5 लीड दिल्या तर डॉली काय करते, 5 लीड मधून तिचे 2 लोक येतात, तर डॉलीचा कन्व्हर्जन रेट किती आहे, पहिलीचा 20% आहे, 20% आणि डॉलीचा 40%. तर कन्व्हर्जन रेट काढण्यासाठी काय करायचं सांगा तुम्ही. हा, तर काय करायचं, टोटल नंबर लीड्स किती दिलेत तिला, 5 डिवायडेड बाय काय केलं तुम्ही, क्लिकचे नाही, हिटरल्या भाषेत टोटल नंबर ऑफ कन्वर्जन डिवायडेड बाय लीड्स इंटू 100. म्हणजे तिचे श्रद्धा 1 डिवायडेड बाय 5 इंटू 100. श्रद्धाचं काय करावं लागेल आपल्याला, जे 5 वॉक इन होते ते खाली लिहावं लागतील का वर लिहावं लागतील, ते वॉक इन नव्हते तिचे, एकच वॉक इन होतं. लक्षात लीड होतं त्याला, तुम्ही एक वॉक इन होतं, 20% कन्वर्जन. एक वॉक इन येते वरती लिहायचं आणि टोटल लीड्स किती दिल्या होत्या, 5, खाली लिहायच्या इंटू 100 करायचं. जी गोष्ट काढायची आपल्याला ती वरती लिहायची. आपल्याला काय काढायचंय, वॉक इनचा कन्व्हर्जन रेट काढायचा आहे. मग जे वॉक इन झाले ते वरती लिहायचं. आता डॉलीचा कन्व्हर्जन रेट काढायचा, डॉलीचे किती वॉक इन झाले, 2, ते वरती लिहायचं आणि खाली डिवाइड काय करायचं, 5 इंटू 100 करायचं. मग 5 ला 100 ने डिवाइड केल्यानंतर किती येतं, ते 40. मग किती, 40%चा कन्व्हर्जन. सगळ्यांना समजलं कन्व्हर्जन. आता मी तुम्हाला परत हेच उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला हे कन्व्हर्जन पण समजेल, म्हणजे कन्व्हर्जन कशा कशाचे असतात. आता मी काय करतो, त्यांना दिवसाचे 5 लीड देतोय. मग एका वीक मध्ये 10 दिवसाचा आपण रिझल्ट पकडू, एका महिन्यामध्ये त्यांना किती लीड्स देतात, 5 3 15, 150 लीड त्यांना दिल्या. कुणाला दिल्या लीड्स, श्रद्धाला 150 आणि डॉलीला 150. मग श्रद्धाचे वॉक इन किती होतील, 30 श्रद्धाचे होते, 60 डॉलीचे होते. मग आता त्यांचे काय होतं, हा, तर श्रद्धाचं काय होतं, जर तिचे 10 वॉकिन मधून तिचे 2 वॉकिन मधून 3 वॉकिन मधून 1 ऍडमिशन होतं. कोणाचं, 3 वॉकिन मधून 1 ऍडमिशन होतं. आणि डॉलीचं काय होतं, 2 वॉकिन मधून 1 ऍडमिशन होतं. तर मग आता ऍडमिशनचा कन्व्हर्जन रेट काढा. 20%. आता समजलं तुम्हाला कन्व्हर्जन रेट कसा काढायचा आहे. पहिल्यांदा मी वॉकिंगचा कन्व्हर्जन रेट विचारला होता, आता ऍडमिशनचा कन्व्हर्जन रेट विचारलाय. मग आता ह्या ऍडमिशनचा कन्व्हर्जन रेट काढण्यासाठी डॉलीचे किती वॉकिंग झाले होते, 30 वॉकिंग, सो डॉलीचे 60 वॉकिंग झाले होते. तर 60 कुठे लिहिणार तुम्ही, खाली लिहिणार. आणि ऍडमिशन किती होतात तिचे, तुम्हाला तेच सांगतो की ऍडमिशन किती होतात, 10 लीड मधून 3 ऍडमिशन होतात डॉलीचे आणि श्रद्धाचे फक्त 10 मधून 2. तर मग वरती 6 होतात, तर त्याला टोटल 10% तिचं कन्व्हर्जन रेट. समजलं तुम्हाला कसं काढायचं. हे फक्त बेसिक तुम्हाला सांगतोय कॅल्क्युलेशन. असे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागतात फ्युचरमध्ये. ते एक बेसिकच येतं, हार्ड काय नाही. आणि जरी नसेल आलं तरी तुमच्याकडे हे तर दिलंय देवाने,
ह्याच्यातून तुम्ही काढू शकतात. पण एक्झाम मध्ये कसं होतं, आता तुम्हाला काय करायचंय, गुगलमध्ये काम करायचंय, त्याच्यासाठी 1 करोडचं पॅकेज असतं. किती? 1 करोडचं पॅकेज. तर आता ह्याच्यामधले किती लोक इलिजिबल आहेत 1 करोडच्या पॅकेजसाठी? हा, तुम्ही 0%. स्वतःला कधी कमी नका सांगू. फक्त तुम्हाला जास्त काहीच नाही, 100 आउट ऑफ 100 मार्क पाडायचे. ह्याच्यात हसायसारखं काहीच नव्हतं. तुम्ही हसतात का? तुम्हाला तुमच्यावर भरोसा नाही का? तर गुगलला जॉब लावायचं. गुगल तुमचा रेझ्युमे घेत नाही. गुगल तुम्हाला काय विचारत नाही. गुगलमध्ये सिम्पल आहे. तर तुम्ही जर वाचलं असेल, तिथं लिहिलेलं आहे तुम्हाला 7+ सर्टिफिकेट भेटतात. तर त्याच्यातलं पहिलं सर्टिफिकेट म्हणजे गुगलचं. पण ते कोणाला भेटणार? कमी गुगलचं जावा आहे ते माझ्या स्टुडंटला सगळ्यांना देतील, जो पास होईल त्यासाठी. मग पास होण्यासाठी जास्त मार्क नाही लागत, फक्त 80 मार्क लागतात. किती मार्क लागतात? 100 आउट ऑफ 80. तर तुम्हाला ते सर्टिफिकेट. त्याची एक्झाम कशी द्यायची, त्याचे क्वेश्चन पण मी देणार. पहिले ते मी पास होऊन दाखवणार, नंतर तुम्ही पास व्हायचं. आणि मी जे देतो तेच क्वेश्चन येतात. त्याची एक्झाम पण द्यायची, त्याची. आणि जर तुम्हाला चुकून 100 मार्क पडलं, किती? 100 मार्क. असं नाही कॉपी करून पडले, रिअल. गुगलला समजतं की तुम्ही कॉपी करून लिहिल्यात का दुसऱ्यांनी सांगून लिहिलेत. तुम्ही सर्च जरी केलं तरी समजतं. 100 आउट ऑफ 100 पडलं तर तुम्हाला गुगलमधून कॉल येतो. तो गुगल स्वतः कॉल करत नाही, गुगलचा रोबोट कॉल करतो की तुम्ही खरंच माणूसच आहे का हे चेक करण्यासाठी. मग तुम्हाला असे काय बेसिक क्वेश्चन विचारतो. जर तुम्ही जेन्युइन वाटला तर नंतर ते एक असेसमेंट टेस्ट देतो, 10 क्वेश्चन विचारतो. जर त्याच्यातले तुम्हाला चांगला स्कोर पडला तर नंतर मग त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह कॉल करतो तुम्हाला, मग तुमचा इंटरव्ह्यू अरेंज करतो. तर टोटल किती राऊंड होतात असे गुगलचे? 12 राऊंड. हा, तर 12 राऊंड नंतर मग तुम्हाला 1 करोड, मिनिमम 1 करोडचं पॅकेज भेटतं गुगलमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा. मग त्याच्यासाठी हे क्वेश्चन असे, आणि क्वेश्चन पण असेच विचारणार तुम्हाला. सर्च ऍड मध्ये किती टाइप्स असतात, आणि त्याच्यासाठी. आणि तुम्ही म्हणता मला वेळ करायला विचाराय, एका क्वेश्चन साठी म्हणजे 26 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असतात 35 मिनिटात. 26 क्वेश्चन हे किती मध्ये सोडवायचे असतात? 35 मिनिट्स. म्हणजे जवळजवळ 1 मिनिटापासून 1.5 मिनिटापर्यंत तुमच्याकडे टाइम असतो. आणि क्वेश्चन पण खूप मोठे असतात. तर एमसीक्यू नुसतं टिकाटिक करायचं. तर हे 1 बाय 1 सगळेच आपण पाहणार. इथे टोटल भरपूर साऱ्या गोष्टी असतात. इथं कन्व्हर्जन, कॉस्ट, कन्व्हर्जन व्हॅल्यू, इम्प्रेशन, परफॉर्मन्स, क्लिक, इम्प्रेशन, CTR, ॲव्हरेज CPC, कॉस्ट, कन्व्हर्जन, कन्व्हर्जन व्हॅल्यू, कन्व्हर्जन, कॉस्ट कन्व्हर्जन, कन्व्हर्जन रेट. कन्व्हर्जन रेट तुम्हाला आता सांगितलं. डिटेल्स, फोन कॉल, एवढ्या गोष्टी असतात. तर आता तुमचं ॲव्हरेज CPC काढायचं फक्त राहिलंय, बाकी सगळं झालेलं आहे. इथं तुम्हाला काय प्रॉब्लेम आला का? आता एवढ्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रोसेस समजली, गुगलला अप्लाय करायची, एक्झाम हिथूनच द्यायची, कोणती साईट आहे ते पण सगळं दाखवणार तुम्हाला. फक्त हेच क्वेश्चन असतात. आता आपल्याला पाहिजे होतं आपला कॅम्पेन का परफॉर्मन्स करत नाही, तर वर एवढे इम्प्रेशन आलेत, एवढे हे आलेत, कन्व्हर्जन किती आलेत ते पण चेक करू शकतो. कन्व्हर्जन म्हणजे इथं कसं, हा लीडचा फॉर्म त्यांनी, लीड ऑब्जेक्टिव्ह काय ठेवला होता? लीड्स ठेवला होता. म्हणून इथं कन्व्हर्जन म्हणजे आता जे सकाळी तुम्हाला लीड दिल्या होत्या त्या इथल्या लीड होत्या. तर एकदम कधी कधी काय, आपले कॉम्पिटिटर पण आपल्या वेबसाईटवरती पैसे घालवण्यासाठी क्लिक करून आपले पैसे घालू शकतात. समजलं? तर जास्तीत जास्त कॉल आलेलेच बेटर पडेल. मग ह्यांनी काय ठेवलं होतं लीड्स येण्यासाठी, तर ह्याच्यामध्ये 688 रुपये म्हणजे 700 रुपयामध्ये मला किती आले? 3 लीड आल्या होत्या.
म्हणजे एक लीडची किंमत किती पडली? 268 का 46 रुपये जे पण असेल ते आपल्याला पडले. तर मी असा कॅम्पेन दिसत होता. माझा कॅम्पेन असा दिसतो. डेटा अॅनालिटिक्स कोर्सेस इन पुणे, डेटा अॅनालिटिक्स कोर्सेस, हँड्स ऑन प्रॅक्टिकल ट्रेनिंग ही वेबसाईट दिली होती आणि ह्याच्या खाली डेटा अॅनालिटिक्स क्लासेस इन पुणे, NMD प्रायव्हेट लिमिटेड, एनरोल नाव, इनरोल ऑन युअर, हे जे दिलेले ह्याच्यामध्ये. आता इथं कॉल का नाही आले? कारण त्यांनी कॉलचं बटनच नाही लावलं. मग कॉल कसे करतील लोक? नाही करणार. दिसताना कसं दिसतंय? असं दिसतंय मोबाईलमध्ये. आणि आपण कीवर्ड काय टाकले होते? तर कीवर्ड इथं साईडला दिसतात. डेटा अॅनालिटिक्स क्लासेसवरती किती लोकांनी क्लिक केले? 4 लोकांनी क्लिक केले. त्याला किती रुपये गेले? 234 रुपये गेले. त्याची CTR किती आहे? क्लिक थ्रू रेट किती आलाय? 33.33. नंतर दुसरा आहे आता कीवर्ड डेटा अॅनालिसिस कोर्सेस. तिथे किती अमाऊंट गेलेले? 109.66 रुपये. 100 म्हणजे 110 रुपये गेले आणि तिथे पण 4च क्लिक आले. तरी पण इकडे CTR किती आली? तर इकडे कमी पैसे गेले, इकडे जास्त पैसे गेले. असं का झालं? बरोबर. कीवर्डची काय इम्पॉर्टंट आहे? CPC खूप इम्पॉर्टंट असते. कॉस्ट पर क्लिक म्हणजे टॉप पेज बीड जी असते प्रत्येक कीवर्डची वेगवेगळी असेल. आता जर तुम्ही खाली गेलात डेटा अॅनालिटिक कोर्सेस तर 0 रुपये गेले. का गेले? कारण त्याला कोणी सर्चच नाही केलं. डेटा अॅनालिटिक कोर्स ऑनलाईन साठी किती रुपये गेलेत आपले? 32.71 पैसे. एकच क्लिक केलेले. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता आपल्याला ॲव्हरेज CPC ठेवायची. काय काढायचे आपल्याला? ॲव्हरेज CPC. ॲव्हरेज CPC काढण्यासाठी तुम्हाला काल मी असाइनमेंट दिली होती. काय दिली होती? असाइनमेंट दिली होती. सगळ्यांनी कीवर्ड रिसर्च करून आणले? हो सर, आणलं. कीवर्ड रिसर्च कसं करायचं असतं तर तुम्हाला मी सांगितलं होतं आणि त्या डॉटवरती जाऊन आपण काही गोष्टी करू. सगळ्या तुम्ही ते टोटल जे ना 2 मेसेज पाठवले, 2 मेसेजचे कंबाईन 7 लीड आहेत. 7 लीड मध्ये एक लीड जी आहे ती तिकडं पण इकडं पण म्हणजे डुप्लिकेट आहे. टेक्निकली 6 लीड आहेत. मग हे कन्सिडर होताना मग हे आपले लीड्स आपण ते कसं म्हणजे जर डुप्लिकेट लीड जर आपल्याला समपाठ असेल तर ते त्याला काय घेणं नाही, गुगलला काय घेणं नाही, ते पैसे डिडक्टच होणार. क्लिक्स वरती पैसे कट होतात. तो PPC का नाव दिले त्याला? पेपर क्लिक. दोनदा लीड येते याचा तो माणूस दोनदा म्हणजे नुसतं क्लिक केलं तर पैसे तुम्हाला लागणार 30 रुपये 20 रुपये. पण त्यांनी जर तिथं जाऊन कॉन्टॅक्ट नंबर भरला तर अजून जास्त पैसे लागणार. 25 × 10 250 रुपये लागणार एका लीड्सला. मग ते गुगलला माहित नाही ना तो युजर खरंच आहे का, जेन्युइन आहे का, फेक आहे का माहिती? तर माहित असणं गरजेचं आहे. आता आपण पुढे येऊ इकडं. आपल्याला ॲव्हरेज CPC काढणं गरजेचं असतं. काय काढणं गरजेचं असतं? ॲव्हरेज CPC काढणं गरजेचं असतं. तर आता तुम्ही सगळ्यांनी हे केलेलं असेल तर मला फटाफट सांगायचं. बोला. टॉप पेज बीड किती याची? सानिका बोलतो. तू हुशार मुलगी आहे इथं सगळ्यात जास्त. तुम्ही लॅपटॉप बिपटॉप काय कॅरी करत नाहीत का? मग आणून काय देवाला पूजायला आहे का तिकडं? इथं काय जागा नाही का तुम्हाला? सांगायचं आन्सर. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेची टॉप पेज बीड किती आहे? तुम्हाला आहे ना दररोज नवीन गोष्टी करून दाखवा. गोष्टी परत रिपीट कराव्या लागतात. कोणी केले का? ऑनलाईन पैकी सांगू शकतं का कोण? काय टाकायचं इथं? गुगल कीवर्ड प्लॅनर टूल टाकला. साइन इन केला. आपल्याला कशासाठी कॅम्पेन रन करायचा आहे? डेटा सायन्स साठी करायचं का डिजिटल मार्केटिंग साठी करायचा?
डेटा डेटा सायन्स सायन्स साठी करायचं. प्रोसिजर लक्षात घ्या. हे ऑलरेडी 3 वेळा केलेले. तुम्ही केले का कीवर्ड रिसर्च? तर ते प्रॉपर कीवर्ड रिसर्च जर नाही केले, कीवर्ड रिसर्च खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता इथे टाकतो मी डेटा. एंटर केलं. नंतर डेटा ॲनालिस्ट. नंतर काय टाकतो? एंटर केलं. बस. मला ही काय गरज होती का सर्च करायची एवढी? एकच केलं असता डेटा सायन्स तरी पण चाललं असतं. ते बाकीचे ऑटोमॅटिक आले असते. पण मला चेक करायचं आहे एक्झॅक्टली काय होतंय ते. आता इथं गेल्यानंतर मला काय होतंय? हा डॅशबोर्ड ओपन होतोय. इथं काय लिहिलंय की हा जो कीवर्ड येतो आपल्याला. नंतर मंथली सर्चेस किती येतं. मग माझा प्रायमरी सेकंडरी कीवर्ड कोणता आहे हे मला चेक करायचं. तर हा ॲरो दिसतोय, तर हा डाऊन ॲरो असला पाहिजे. आला? तर डेटा सायन्ससाठी सगळ्यात जास्त लोक सर्च करतात, पण तो कीवर्ड मी घेणार नाही. का नाही घेणार? कारण तो शॉर्ट टेल आहे. मग माझा प्रायमरी कीवर्ड कोणता असेल? डेटा सायन्स कोर्सेस. नंतर डेटा सायन्स क्लासेस. नंतर काय आहे? डेटा सायंटिस्ट क्लासेस. आणि नंतर अजून एक कीवर्ड होता डेटा ॲनालिस्ट कोर्सेस. तर हे 4 कीवर्ड मला इम्पॉर्टंट आहेत. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाड्रा. म्हणजे माझ्या टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि हेडलाईनमध्ये हे 4 कीवर्ड येणं कंपल्सरी गरजेचं आहे. समजलं? हे जर नाही आले तर तुमचा रिलेव्हन्सी स्कोअर खूप खाली जाईल आणि तुमचा कॅम्पेन महत्त्वाचे हेच येतं. कारण इथंच सगळ्यात जास्त बिझनेस आहे. इथंच सगळ्यात जास्त लोक काय करतात? सर्च करतात. मग मी ह्यांना कॉपी करतो. पण हे कॉपी करून नुसता उपयोग नाहीये. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे पण समजलं पाहिजे की ह्यांचे टॉप पेज बीड किती आहे. डेटा सायन्स 220 आहे. डेटा सायन्स क्लासेसचे 220 आहे. डेटा सायंटिस्टचे 220. तिन्हीची तेवढीच आहे. कंट्रोल व्ही केला. एकच कीवर्ड का आला? ओके, ते चुकीचं सिलेक्ट झालं आपल्याकडून. डेटा सायन्सची कमी 106 आहे. काय काय करायचंय आपल्याला? हे सिलेक्ट केले सगळे, कॉपी करायचं यांना आणि इथे जायचंय. ह्याच्यावरती जाऊन कंट्रोल व्ही करायचं. हे कीवर्ड येतं, तर ह्याच्या समोर जायचं. हा बोला फास्ट. आता ह्याचं अँसर किती आहे? टॉप पेज बीड किती आली? डेटा सायन्स कोर्सेसची टॉप पेज बीड किती आहे ते पुढे जायचं. इतर कॉम्पिटिशन चेक करायची. मीडियम आहे कॉम्पिटिशन. किती रुपये लागतात? 219 पॉईंट. जर इथे समोरची जर संख्या 99 आहे तर मग 220 करायचं. 5च्या पुढे जर असेल तर पुढची संख्या घ्यायची. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन जमल. किती येणार येतं? 220 रुपये. मी काय शिकवतोय आता समजतंय ना तुम्हाला? ॲव्हरेज सीपीसी कसा काढायचा. नंतर तुम्ही खाली गेलात. आता दुसरा कीवर्ड होता हा मीडियम आहे. त्याची किती आहे? 220 आहे. म्हणजे सगळ्यांची 220 टाकू शकतात तुम्ही. 220. नंतर खाली गेलं. सॉरी, इथं पण टाकायचं 220. ह्याच्या परत खाली आलात. ह्याचे किती आता? डेटा ॲनालिटिक्स कोर्सेस. खालचा कीवर्ड होता आपला डेटा ॲनालिटिक्स कोर्सेस. किती आहे? 170. आता इथं 178 रुपीज घेणार का 179च घेणार? 179, कारण तो नंबर जो आहे तो 179 5. आता ह्या पेजवरती झाले सगळे आपण जे सिलेक्ट केले होते ते. हा पण चांगला कीवर्ड आहे, डेटा ॲनालिस्ट क्लासेस. हा पण चांगला डेटा ॲनालिस्ट कोर्स, डेटा ॲनालिस्ट, डेटा अँड ॲनालिटिक कोर्सेस. नंतर गुगल ॲनालिटिक्स सर्टिफिकेशन.
गुगल ॲनालिटिक्स हा डिजिटल मार्केटिंग मधला टाइप्स आहे आणि तिकडं पण शिकवला जातो डेटा सायन्स मध्ये. हे आपल्याला बिग डेटा क्लासेस पण चांगला आहे. झालं. आता हे कॉपी केले, परत खाली जायचं, एंटर केलं, कंट्रोल V आले. पहिले 3 कीवर्ड मी रिमूव्ह करतो. 3 होते का 4 होते? हा पण रिमूव्ह करायचा कारण तो ऑलरेडी घेतला होता. आता ह्याची प्राइस सांगा तुम्ही. डेटा ॲनालिटिक्स क्लासेसची प्राइस सांगा. बिग डेटाची किती आहे? सगळ्यात खालचा 76 रुपीज. सगळ्यात खालचा होता हा 76. त्याच्यावरती कोणता आहे? हे एक एक बघून टाकणं गरजेचं आहे, तरच फायदा होईल तुम्हाला. 85 रुपीज. पण इथं एकदा चेक करायचं तोच आपण सिलेक्ट केलेला आहे का, नाहीतर तो चुकीचा आला असता. बघितलं का? डेटा अँड डेटा ॲनालिटिक्स त्याच्यावरचा आहे, म्हणजे हा 195 रुपीज. 195. नंतर हा तुम्ही टाकून द्या. आता 120 आहे याची टाकली. हे सगळ्या तुम्हाला व्हॅल्यू भेटल्या. कुठून भेटल्या ह्या व्हॅल्यू सानिका? कीवर्ड रिसर्च मधून भेटल्या. तुम्हाला कॅम्पेन कुठं चालवायचा आहे? टॉप पेज वरती चालवायचा आहे का तुम्हाला दुसऱ्या पेज वरती चालवायचा आहे? टॉप पेज वरती चालवायचा आहे. आता जर सपोज तुम्ही जर एवढेच कीवर्ड घेतले, किती कीवर्ड्स घेतले? 1 2 3 4 5 6 7 8 कीवर्ड जर घेतले, तर 8 कीवर्ड्सला CPC ठेवायची. तुम्हाला काय सांगितलं होतं? जर एखादं जर गुगल ॲडचं जर कॅम्पेन रन करायचं असेल तर कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 25 कीवर्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग 8 पण येऊ शकतात, 10 पण येऊ शकतात, 25 पण येऊ शकतात, 15 पण येऊ शकतात. कधी कधी जास्त कीवर्ड असतात, कधी कधी कमी असतात. जसं की चाइल्ड केअर मध्ये कमी कीवर्ड येतं, 5-10 कीवर्ड फाइंड आउट करू शकतो आपण. तर ह्याच्यामध्ये मी 8च कीवर्ड वरती मला जर ऍड रन करायचे असेल, तर आता मला ह्याची ॲव्हरेज CPC जर काढायची असेल तर काय करणार मी? तर ह्यांचं सगळ्यांचं समेशन ऑफ ऑल कीवर्ड्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कीवर्ड्स. तर ह्यांची समेशन किती येते? खाली लिहायचं टोटल समेशन 220 ह्यांना सगळं असं प्लस करायचं. 220 प्लस 220 प्लस 220 प्लस 179 प्लस 120 प्लस 195 प्लस 155 प्लस 76. आता ह्याला डिवाइड करायचं. कसं डिवाइड करायचं? ह्याला डिवाइड करायचं तुम्ही. डिवाइड कितीने करणार तुम्ही? 8 ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर किती येते? तर ह्याला कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेटर मध्ये आणि त्याला डिवाइड करा. किती असेल? 154 येईल. बरोबर आहे. ॲव्हरेज CPC चा फॉर्म्युला जर तुम्हाला कोणी विचारला तर त्याचा फॉर्म्युला कसा येतो? समेशन सम ऑफ ऑल कीवर्ड टॉप पेज बीड. टॉप पेज बीडची समेशन आली पाहिजे आणि त्याला काय करायचं आपल्याला? डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कीवर्ड्स.
एवढा फॉर्म्युला आहे समेशनचा, ॲव्हरेज सीपीसी सगळ्यांना काढता येईल. जर तुम्हाला जर ॲक्युरेटच जर सगळं अँसर काढायचं असेल तर एक्झामला विचारतात म्हणून मी सांगितलं. मी कधी कॅल्क्युलेट करत नाही, कारण मला कॅल्क्युलेशन आवडत नाही. सगळ्यांना समजतंय. ह्याच्यासाठी माझ्याकडे एक शॉर्टकट आहे. एवढं करीत बसण्यापेक्षा आपल्याकडे एक शॉर्टकट आहे. जर तुम्हाला ॲप्रोप्रिएट जर रिझल्ट आणायचे असेल किंवा तुम्हाला वाटत असेल, आता मी सगळं कीवर्ड काढले टोटल 25 आणि मला एवढं दिसतंय की 220 रुपये वरती कोणाची सीपीसी नाहीये. दिसतंय इथं काय दिसतंय मला, काहींची 76 आहे, काहींची 155. आता जर आपण काय केलं असतं, जर आपण ह्याची मीडियम काढून जर आपण काय केलं, 120 रुपयाची 120 जर सीपीसी ठेवली असती, काय ठेवली असती, 120 जर सीपीसी जर ठेवली असती, तर मग हे जे वरचे कीवर्ड आहेत ते त्यांना रँकिंगच नसते झाले आपली वेबसाईट. ह्यांना तर रँकिंग झालीच असते खालचे ते, पण जे महत्वाचे त्यांना तर रँकिंग नसतं झालं. तर कधी पण काय करायचं, तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की 220 रुपये हायेस्ट आहे, तर तुम्ही 225 रुपये ठेवून द्या सीपीसी. मग तुमचे 225 रुपयेच क्लिकला कटणार का? नाही कटणार. जेवढी आता सध्याची करंट सीपीसी चालली तेवढेच पैसे काढतात. समजलं तुम्हाला? फक्त ॲव्हरेज सीपीसीचा जर कोणी फॉर्म्युला विचारला तर समेशन ऑफ ऑल कीवर्ड्स टॉप पेज बीड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कीवर्ड्स. असं आपण जर कीवर्डचे रिसर्च करतोय तर आपण म्हणजे काय, कीवर्ड पॅनलमध्ये जो फर्स्ट नंबरचं पेज आहे, फर्स्ट नंबरचं जे पेज आहे त्याच्यात पण व्हेरियस पेजेस असतात ना, त्या पहिल्या पेजवरतीच आपण कीवर्ड घ्यायचे का, असं काही नाही. तुम्हाला किती कीवर्डची गरज आहे? आता कसं माहिती आहे का, सपोज आता डिजिटल मार्केटिंग मध्ये किंवा डेटा सायन्स मध्ये असा प्रश्न का की ॲव्हरेज आपण हलणार ज्यावेळेस आपली क्वांटिटी वाढणार ना कीवर्डची, सपोज आपण सध्या 8 हा, जेवढे जास्त घेणार तेवढे तुमच्यासाठी सेमच येणार ना, त्याची बेरीज त्याच्यामध्ये ऍड होणार, कीवर्ड तिथं वाढणार. पण तसं काहीच नाही, जे स्मॉल्स आहेत. आता जर तुम्ही 120 ठेवली तर ज्यांची 70 75 आहे, सेकंडच्या पेजवरती जे जातात त्यांची ॲव्हरेज कमीच असणार टॉप पेज बीड, कारण आपण लावतानाच कोणत्या ऑर्डरने डिसेंडिंगने लावलेलं. तुम्ही जे कीवर्ड घ्यायचेत ना, आता जर सपोज चाइल्ड केअर जर असेल तर पहिल्या पेजवरती 2च सापडतील, सेकंड पेजवरती 3 सापडतील, थर्ड पेजवरती 3 सापडतील. तुम्हाला 2-4 पेजेस पर्यंत जावं लागेल, पण इथं कॉम्पिटिशन जास्त आहे त्याच्यामुळं 8-9 तुम्हाला पहिल्याच पेजवरती सापडतात, दुसऱ्या पेजवरती 7-8 सापडतील, तिसऱ्या पेजवरती 2-4 सापडतील. असे मिळून आपल्याला कीवर्ड घ्यायचे. म्हणजे ट्राय करायचं की सगळ्यात जास्तीत जास्त काय झालं पाहिजे, कोणी पण काय सर्च केलं तर आपला कॅम्पेन दिसला पाहिजे, हाच आपला ऑब्जेक्टिव्ह असतो. आता ह्या बेसिक गोष्टी तुमच्या संपल्या. आणि जर नसेल येत तुम्हाला, तर जो सगळ्यात जास्त लोक सर्च कर, म्हणजे सगळ्यात जास्त ज्याची सीपीसी टॉप पेज बीड कुणाची जास्त आहे, तो काय करायचा, सीपीसी टाकून द्यायचा. 220. आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथं तुम्ही कॅम्पेन मध्ये गेलात, आपण सपोज जाऊ डिजिटल मार्केटिंगच्या कॅम्पेन मध्ये. इथं क्लिक केल्यानंतर लिमिट बाय, इथं काय लिमिटेड बाय बजेट असं दाखवलेलं आहे. टोटल फक्त 6च क्लिक्स आलेले आहेत. आणि खाली गेल्यानंतर आता एवढ्या 6 क्लिक आल्यात, त्याच्यातल्या 4 क्लिक्स ज्या आहेत ना त्या मार्केटिंग कोर्सेस ऑनलाईन वरती आलेले आहेत आणि बाकीच्या कमी आलेले आहेत. परत तुम्ही डेटा अॅनालिस्टच्या कोर्सवरती गेलात, इथं कीवर्ड्स आहेत, वरती जे 2 कीवर्ड आहेत त्याच्यावरती जास्त क्लिक्स येतात. डेटा अॅनालिस्ट क्लासेस आणि डेटा अॅनालिस्ट कोर्सेस वरतीच क्लिक येतात, बाकीचे फक्त बॅकग्राऊंडचा रोल करतात सपोर्ट म्हणून. समजतंय तुम्हाला काय लावलेलं आहे? आता ह्या आपण ज्यावेळेस कॅम्पेन रन करायला जातो त्यावेळेस कीवर्डचे टाईप्स असतात. तुम्हाला आता 2-3 गोष्टी समजल्या असतील. पहिली गोष्ट म्हणजे कीवर्ड रिसर्च कसं काढायचं, नंतर ॲव्हरेज सीपीसी कसा काढायचा, सीपीसी कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, सीटीआर कसा कॅल्क्युलेट करायचा आहे,
कन्व्हर्जन रेट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे आता मेन टॉपिक वरती आपण पुन्हा येऊ. ठीक आहे, डिलीट करू हे का नवीन पेज क्रिएट करू? सर हा बोला. कन्वर्जन रेट परत सांगा. ठीक आहे, कन्व्हर्जन रेट परत सांगायचा आहे. ठीक आहे, कन्व्हर्जन रेट परत सांगायचं आहे. इथे टाकू डॉली. डॉलीची काय येतात 10 ऑकिन येतात. तिला सपोज मी लीड काय दिलेत लीड्स. आपल्याकडे सगळं जे आहे ते आपण डायरेक्ट प्रॅक्टिकलच पाहणं गरजेचं असतं म्हणजे तुम्हाला त्याच्या गोष्टी पण समजतील. ठीक आहे, आपली शीट्स आहे इथं ऍडमिशनची. ऍट द एंड हे कशासाठी सांगतोय माहिती का मी? ऍट द एंड ऑफ मंथ मध्ये तुम्हाला रिपोर्ट बनवावं लागतात. काय बनवावं लागतात? रिपोर्ट बनवावं लागतात आणि मॅनेजमेंटला प्रेझेंट करायचे असतात. इथं काय दिलेले आहे आपण असे सगळे लीड्स दिलेले असतात. आता ही जी नावाची मुलगी ती श्रद्धा आहे, तर श्रद्धाला टोटल लीड किती दिलेत? 21 तारखेपर्यंत 133 132 लीड दिले. तिचे वॉक इन किती झालेत तिचे? 1 2 म्हणजे फक्त तुम्हाला कलर चेक करायचा आहे. तर तिचे वॉक इन झालेत 6 आणि ऍडमिशन झालेत 6. किती वॉक इन झालेत तिचे? 6. म्हणजे तिला जर 132 लीड दिल्या तर तिचे 6 ऍडमिशन होतात. काय बोललो मी? 132 तिला लीड दिल्यानंतर तिचे किती वॉक इन होतात? 6. मग आपल्याला काय करावं लागेल? 6 डिवायडेड बाय 132 इंटू 100 करावं लागेल. इंटू कुठं गेला? स्टार. ठीक आहे, इंग्लिश मध्ये लिहू आपण इंटू 100 किंवा स्टार दिलं तरी चालेल. बोला किती आन्सर येईल याचा? 4.54. 4 असेल तर आपल्याला लिहायची गरज नाही. पर्सेंट आलं. कन्व्हर्जन किती झाला? 4.5% तिचा कन्व्हर्जन रेट झाला. आता तिचा वॉक इनचा कन्व्हर्जन रेट जर काढायचा असेल, वॉक इन इंटू ऍडमिशनचा जर कन्व्हर्जन रेट काढायचा असेल तर कसा काढणार? म्हणजे तिचे किती वॉक इन आले? 6. ऍडमिशन किती झाले? 6 इंटू 100 करायचं. 100% तिचा 6 लोकांना बोलवलं आणि 6 लोकांनी ऍडमिशन घेतलं म्हणजे कन्व्हर्जन रेट तिचा चांगला आहे. आता समजलं का मॅडम? जी गोष्ट काढायला सांगितली ती तुम्हाला वरती टाकावं लागतं. समजतंय का? ऑनलाईन वाले कटच होतात डायरेक्ट. कशामुळं? ऍक्च्युली सर हे जो स्लाइड बार आहे ना याच्या बोर्ड होतं. हा ते वरती कनेक्ट केल्यामुळे तो प्रॉब्लेम. स्लाइड बार जो रेकॉर्डिंगचा बार आहे ना, बार वर शिफ्ट करा. आला तर ड्रॅग ड्रॉप करून जास्त राहत नाही. सगळ्यांना समजतंय? सगळ्यांना समजलं? तुम्ही बोलत नाही ते जास्त. स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन पण दिसेल
समजते का तुम्हाला? हो हो कन्व्हर्जन रेटचा फॉर्म्युला समजला, CTR चा फॉर्म्युला समजला. आता आपल्याला काय पाहायचंय? कीवर्डचे टाइप्स. ऋतू किती असतात? 4. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि धुराळा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि धुराळा. धुराळा मुली स्कार्फ का घालतात? फुपाटा. तोंडावरती फुपाटा नाही बसावा म्हणून. का मुलांनी पाहू नये म्हणून? स्कार्फेचा शोध कोणी लावला? नॉट एन इश्यू. तर तुम्ही ऋतू 3च लक्षात ठेवा. उन्हाळा, पावसाळा आणि धुराळा जर लक्षात ठेवायचा असेल तर ठेवा. तर टाइप्स ऑफ कीवर्ड. थेरोटिकल नॉलेजला बोर होतं माणूस, पण प्रॅक्टिकल चांगलं येण्यासाठी थिअरी पण आली पाहिजे. नाहीतर मग तुम्ही तर मी चांगल्या अक्षरात लिहितो. माझं अक्षर पण चांगलं येतं. दिसतंय ना? चांगलं आहेत ना? कलर पण देतो तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी. तर टाइप्स ऑफ कीवर्ड किती असतात? 4 असतात. बरोबर आहे? आता ते SEOचं सोडून टाइप्स ऑफ कीवर्ड तुम्हाला जर असं विचारलं, असा क्वेश्चन विचारतात, टाइप्स ऑफ कीवर्ड किती येतं, तर त्याने उत्तर बरोबर दे. 3 असतात. आता जर तुम्हाला कोणी असा क्वेश्चन विचारला, टाइप्स ऑफ कीवर्ड मॅच, कीवर्ड मॅच टाइप्स किती असतात? कीवर्ड मॅच टाइप किती असतात? तर ते 4 असतात. पहिला म्हणजे कोणता? ब्रॉड. ब्रॉड नाही, स्ट्रूड ब्रॉड माहिती? 6 मारलेला तो ब्रॉड. ब्रॉड म्हणजे काय? रुंद. वाईड. प्रत्येक ठिकाणी कीवर्ड लावणार नाही मी. ब्रॉड कीवर्ड, नंतर ब्रॉड, ब्रॉड मॉडिफायर. त्याच्या खाली गेला तिसरा कोणता असतो? फ्रेज. फ्रेजची स्पेलिंग बरोबर आहे? हो हो ठीक आहे. फ्रेज एखादं सांगू शकतात? नसेल येत तर मी सांगतो. बरोबर आहे. फॉलिंग डाऊन इज अन ऍक्सिडेंट बट स्टेइंग डाऊन इज युअर चॉईस. लव्हिंग अ गर्ल इज सेकंड थिंग, फर्स्ट रिस्पेक्ट हर. हे काय झाले? फ्रेज झाले. हसा खेळा पण शिस्त पाळा, हे काय झाले? फ्रेज झाले. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद वाक्य. असं कोण कोणाच बोललं होतं? जे पण फ्रेज समजले तुम्हाला? लर्निंग गिव्स क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी लीड्स टू थिंकिंग, थिंकिंग प्रोव्हाइड नॉलेज अँड नॉलेज मेक्स अस ग्रेट. कोण बोललं होतं? APJ अब्दुल कलाम. तर हे झाले फ्रेज. तर फ्रेज काय पाहतोय आपण? कीवर्ड्स पाहतोय. टाइप्स ऑफ कीवर्ड म्हणजे फ्रेज मध्ये टाकायचं का ब्रॉड मध्ये टाकायचं का ब्रॉड मॉडिफायर मध्ये टाकायचं, आणि लास्टचा जो असतो तो एक्झॅक्ट. तर टोटल 4 टाईपचे कीवर्ड्स असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की ऋतू किती असतात? 4. मग कीवर्ड्स पण 4च असतात. ब्रॉड मॉडिफायर, ब्रॉड मॉडिफायर, फ्रेज आणि एक्झॅक्ट. आता त्यांच्या नावामधूनच समजतंय. ब्रॉड कीवर्ड म्हणजे काय? रुंद. आणि ब्रॉड मॉडिफायर म्हणजे काय?
म्हणजे फायर ब्रिगेड माहिती मग मॉडिफायर म्हणजे काय ते पण पाहायचं आहे आपल्याला, आणि फ्रेज मॅच काय आणि एक्झॅक्ट मॅच काय. तर सुरू करायचं. कोणाचं काय क्वेश्चन आहे? नाही सुरू करा. तर ब्रॉड मॅच आपल्याला कीवर्ड टाइप्स ऑफ कीवर्ड म्हणजे गुगलचे टाइप्स ऑफ कीवर्ड आणि एसईओचे टाइप्स. गुगल आता 2 शब्द सांगितले होते मी, काळजीपूर्वक ऐका. टाइप्स ऑफ कीवर्ड जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगायचं लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीझनल. आणि जर कीवर्ड मॅच टाईप विचारलं तुम्हाला, काय विचारलं? कीवर्ड मॅच टाईप, तर तुम्हाला हे सांगायचं. मॅच माहिती ना क्रिकेटची? कीवर्ड मॅच ते नाही कीवर्ड मॅच टाईप. ब्रॉड मॅच म्हणजे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. काय टाकलं मी? जागापुरती लिहिलेलं दिसतंय. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तर ह्याला बोलायचं ब्रॉड मॅच. काय बोलायचं? ब्रॉड मॅच. आता ब्रॉड मॉडिफायर कसं लिहिलं जातं हे पण लक्षात घ्या बरं का तुम्ही. आवाज येतोय ना ऑनलाईन वाल्यांना? का म्यूट वरतीच सगळे? येतोय सर आवाज. तुम्ही काय हो तुम्ही बोलत जा, नाही तर मग ते कधी कधी मला वाटतं आवाजच येत नाही. हा, आता पुढे जायचं आपल्याला ब्रॉड मॉडिफायर लिहायचंय. तर ब्रॉड मॉडिफायर कसं लिहिलं जातं ते तुम्हाला लक्षात घ्यायचंय. तर प्लस साइन तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता असा पण प्रॉब्लेम होऊ शकतो, लक्ष घ्या. स्पेस जरी चुकला तरी विषय चुकला. हा, काय बोलले? ह्याला बोलायचं ब्रॉड मॉडिफायर. काय बोलणार आपण? हा, हाच होता. आता आपल्याला फ्रेज मॅच मध्ये लिहायचंय. तर फ्रेज कधी पण लिहिताना कसं लिहिलं जातं माहितीये? इंग्लिश मध्ये त्याला काय बोलतात? अवतरण चिन्ह बोलतात का? डबल इन्व्हर्टेड कॉमा बोलतात का? फुल स्टॉप बोलतात? ठीक आहे. ह्याला काय बोलतात? Double inverted commas. डबल इन्व्हर्टेड कॉमा. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, ह्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मराठीतून म्हणतात. आणि इंग्लिश मध्ये त्याला अवतरण चिन्ह बोलतात. आता तुम्हाला तर सगळ्यांना वाटत असेल हे सरांनी काय आम्हाला येड्यात काढलंय, एकच सगळा कीवर्ड लिहिलाय आणि ह्या सगळं असंच दाखवतात. किती सोपं हे. पहिलीतला मुलगा पण लक्षात ठेवू शकतो. आता एक्झॅक्ट म्हणजे कसं? एक्झॅक्टच असला पाहिजे, परफेक्ट. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. हा, हो. आपण काय पाहतो हे कसं लिहिलं जातो तो. काय काय लोक इथं स्पेस देऊन ब्रॅकेट देतात, तर असं स्पेस देऊन दिला तरी चुकीचा आहे तो. काय काय लोक काय करतात, इथं स्पेस देतात, परत स्पेस देतात. बरं, काय काय तर कसं लिहिलंय तरी एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. प्लस मध्ये स्पेस नसतं, प्लस देऊन हे करायचं. एक्झॅक्ट जर असेल तर तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आता मला काय करायचंय, मी कॅम्पेन रन केला. काल आपण कॅम्पेन रन केला होता पूर्णपणे. कालचा जर कॅम्पेन आपण जसा आहे तसा जर चालवला असता आणि त्याच्यामध्ये आपण जर 50,000 रुपये टाकले असते, तर ते 5 सेकंदाच्या आतमध्ये किंवा 5 मिनिटाच्या आतमध्ये किंवा 1 तासाच्या आतमध्ये ते एक्झॉस्ट झाले असते. का? कारण आपण काल जे कीवर्ड टाकले होते, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डेटा सायन्स कोर्सेस, डेटा अॅनालिटिक कोर्सेस,
असेच टाकले होते. कोणते कीवर्ड टाकले होते काल आपण कॅम्पेन मध्ये? ब्रॉड मॅच टाकले होते. तर ब्रॉड म्हणजे काय? रुंद. जर आता मी गुगलवरती एखाद्याने ऍड रन केले आणि सगळे ब्रॉड कीवर्ड टाकले, तर एखाद्याने जरी ह्याच्यातला एक जरी कीवर्ड जरी तुम्ही सर्च केला ना तरी ब्रॉड कीवर्ड दिसतो. म्हणजे मी जर आता माझ्यामध्ये काय टाकलेलं आहे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे टाकलाय. काय टाकलंय? माझ्या कशामध्ये? माझ्या गुगल ऍड मध्ये डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे मी हे कीवर्ड टाकलेलं आहे. आणि कोणीतरी काय केलं, गुगलवरती जाऊन डिजिटल मार्केटिंग सर्च केलं तरी पण त्याला हा कॅम्पेन दिसणार. एखाद्याने जर सर्च केलं पुणे डिजिटल मार्केटिंग तरी पण एखाद्याने जर फक्त केलं मार्केटिंग कोर्सेस नुसतं जरी सर्च केलं तरी पण त्याला तो कॅम्पेन ट्रिगर होणार. ट्रिगर म्हणजे काय? जिगरचा भाऊ ट्रिगर. तर तुम्ही असं करा, इन कोर्सेस डिजिटल मार्केटिंग डिजिटल, तरी पण तुम्हाला हा कॅम्पेन दिसणार. का? कारण तो ब्रॉड आहे. जर एखाद्याने सर्च केलं केमिस्ट्री कोर्सेस इन पुणे, काय सर्च केलं? केमिस्ट्री कोर्सेस इन पुणे, तरी पण हा कॅम्पेन. तुम्ही म्हणता सर मी तर डिजिटल मार्केटिंग साठी केलंय, आणि त्यांनी काय सर्च केलं होतं? केमिस्ट्री कोर्सेस इन पुणे. मग सर ते कोर्सेस तुम्ही पण रिझल्ट दाखवतं का? हो, तुम्ही नुसतं सर्च केलं कोर्सेस इन पुणे तरी पण आपला कॅम्पेन दिसणार. ह्याच्यातले 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर कीवर्ड असेल तर तो ब्रॉड मॅच दिसतो. तुम्ही जर टाकलं इन पुणे कोर्सेस तरी पण आपला ह्या कीवर्ड साठी दिसेल. का? कारण तो ब्रॉड आहे. आता मी काय केलं, मी कॅम्पेन रन केला होता डेटा सायन्स कोर्सेस साठी. मी त्याच्यामध्ये टाकले होते डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, आणि सानिकाने गुगलवरती सर्च केला. सर्च केलं फिजिक्स कोर्सेस इन पुणे. मग सानिकाला माझा कॅम्पेन दिसला आणि सानिकाने त्याच्यावरती क्लिक केलं आणि मला कॉल केला, हॅलो सर मला फिजिक्स का क्लास लगाना है, कितना फीस है आपका बोलो फटाफट. मैंने बोला हम डिजिटल मार्केटिंग कोर्सेज प्रोवाइड करते हैं, फिजिक्स है नहीं, मुझे तो आपका कैंपेन देखा था. नहीं नहीं, हम तो सिर्फ फिजिक्स का कोर्स नहीं प्रोवाइड करते, हम डिजिटल मार्केटिंग का करते. म्हणजे काय झालं, सानिकाचं काम पूर्ण झालं का? सानिकाला फिजिक्सचा क्लास लावायचा होता आणि मला काय पाहिजे होते, डिजिटल मार्केटिंगचे ऍडमिशन करायचे होते, म्हणून मी कॅम्पेन रन केला होता. मग ब्रॉड मॅडिफायर टाकल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो सगळं समजलं तुम्हाला? सर मला एक डाऊट आहे. हे टाइप्स ऑफ कीवर्ड्स का असतात? सगळे आन्सर भेटणार तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम नाही. तर हे असतात. आता म्हणजे प्रत्येकाची माणसं, जसं की कसं आहे, प्रत्येक गोष्टीचा काहीतरी फायदा असला पाहिजे तरच ते बनवले जातात. हा, ऑब्जेक्टिव्ह काहीतरी, म्हणजे समजा देवाने कॅप बनवली, कशासाठी बनवली? ऊन नाही लागावं. छत्री बनवली, कशासाठी बनवली? पाऊस. देवाने ब्रॉड मॅच कीवर्ड, ब्रॉड मॉडिफायर, फ्रेज मॅच, एक्झॅक्ट मॅच हे बनवलेले. कशासाठी बनवलेत? त्याचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असेल. जर ब्रॉड मॉडिफायर कीवर्ड जर टाकला तर तुम्हाला कुणाला पण तुमचा कॅम्पेन दिसतो. म्हणजे ह्याच्यातले 2 जरी कीवर्ड त्याच्यामध्ये आले, आता केमिस्ट्री कोर्सेस इन पुणे मध्ये पण हा कीवर्ड येईल. ह्याच्यामध्ये काय आलंय? कोर्सेस इन पुणे आलेले आहे म्हणून तिथे दिसला. क्रिकेट क्लासेस इन पुणे टाकलं. ब्रॉड मॉडिफायर काय असतात तर त्यांचा आन्सर द्यायचा आहे आपल्याला. बरं, आता जर एखाद्याने सर्च केलं, मी इथं टाकलाय माझा कीवर्ड काय टाकलाय, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, आणि एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन पुणे. काय सर्च केलं? क्लासेस इन पुणे. मग दिसायला पाहिजे का? तर ब्रॉड मॉडिफायर मध्ये ते पण हा. तर एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, डिजिटल मार्केटिंग अकॅडमी जर सर्च केलं तरी पण ब्रॉड मॉडिफायर मध्ये दिसतो. पण इथं तर अकॅडमी वर्ड नाहीये, तरी पण का दिसतोय? कारण त्याचं नावच ब्रॉड आहे. चिंबकासारखं सगळ्यांना अट्रॅक्ट करून घेतो म्हणून त्याला लोह चिंबक बोलतात, म्हणूनच त्याचं नाव ब्रॉड मॉडिफायर ठेवलंय. ब्रॉड मॉडिफायर म्हणजे काय?
तुम्ही असं उलट जरी टाकलं पुणे इन डिजिटल मार्केटिंग कोर्सेस तरी पण तो दिसणार. आता जर मी काय केलं, एक्झॅक्ट मॅच कीवर्ड टाकलाय माझ्या गुगल ॲडमध्ये. माझ्या गुगल ॲडच्या कॅम्पेनमध्ये डिजिटल मार्केटिंग कोर्सेस असं टाकलेलं आहे आणि तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केलं मार्केटिंग कोर्सेस, किंवा तुम्ही जर असं सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्स, तर तुम्हाला दिसेल का हा कीवर्ड? ह्या कीवर्डला ट्रिगर होईल का माझा कॅम्पेन? नाही नाही सेमच लिहिलंय, काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यात? सर ते जे आपले ब्रॅकेट्स आहेत ना त्याच्यामुळे त्याला मे बी असं होतं आणि एक्झॅक्ट मॅच करायचं आपल्याला डिजिटल मार्केटिंगला. नाही मग आता गुगलवरती थोडी लोक ब्रॅकेट लावून आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स लावून सर्च करणार. लोक, तुम्ही कधी सर्च केले का ब्रॅकेट लावून? नाही. मग ब्रॅकेट लावून कोण सर्च करतं? कोणच सर्च करत कोर्स नाही. अँड कोर्सेस मे बी. समजलं तुम्हाला? इथं काय प्रॉब्लेम आहे? इथं कोर्सेस आहे आणि इथं काय आहे? कोर्स. म्हणजे जरी येस जरी राहिला तुमचा, काय राहिला? येस जरी राहिला तरी पण तुमचं कॅम्पेन दिसणार नाही, ट्रिगर होणार नाही. म्हणजे मी जसं टाकलंय ना इथं माझ्या कॅम्पेन मध्ये तसंच समोरच्यांनी टाईप केलं पाहिजे, तरच माझं कॅम्पेन दिसणार त्याला. बरोबर. एक्झॅक्ट म्हणजे काय? परफेक्ट. शेम टू शेम म्हणजे काय? सिमिलर. जर सपोज तुम्ही काय केलं, इथं कॅपिटल मध्ये टाकलंय सगळं आणि तुम्ही जर टाकताना इकडे टाकलं काय, डिजिटल डी कॅपिटल टाकलाय, म्हणजे एक्झॅक्टचा मिनिंग काय? एक्झॅक्टली. समजलं का तुम्हाला? माझ्या गुगल ऍड मध्ये मी काय टाकलं होतं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हा कीवर्ड टाकला होता आणि समोरच्यानी काय केलं, डिजिटल मार्केटिंग कोर्स टाकलं, फक्त येस लावलं नाही तरी पण माझा कॅम्पेन ट्रिगर होणार नाही. मग एक्झॅक्ट कीवर्ड कसं टाकावं लागेल? एक्झॅक्ट कीवर्डला बघा, एक्झॅक्ट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कीवर्ड टाकावं लागतं. तुम्ही जर तुमचा कॅम्पेन रन केलाय आणि सगळे एक्झॅक्ट कीवर्ड टाकले, म्हणजे लोक काय सर्च करतात, एक्झॅक्ट टाकायचे असेल तर कीवर्ड तुमचे वाढतील ना. आता जर ब्रॉड मॅच कीवर्ड टाकायचे मला डिजिटल मार्केटिंग कोर्सेस साठी, तर तुम्ही काय टाकणार? किती कीवर्ड टाकणार? ब्रॉड केस म्हणजे आता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे टाकायची गरज आहे का? नुसतं जर तुम्ही टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे एवढा कीवर्ड टाकला, मग डिजिटल मार्केटिंग क्लासेस टाकायची गरज आहे का? डिजिटल मार्केटिंग अकॅडमी टाकायची गरज आहे का? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस टाकायची गरज आहे का? डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट टाकायची गरज आहे का? बेस्ट डिजिटल मार्केटिंग टाकायची गरज आहे का? टॉप रँक डिजिटल मार्केटिंग टाकायची गरज आहे का? एकच कीवर्ड सगळ्यांचं काम करू शकतो ब्रॉड मध्ये. सर मग जर का ते एक्झॅक्ट मॅच डिजिटल मार्केटिंग पण त्याच्या आधी ऑब्जेक्टिव्ह वगैरे असं काही म्हणजे बेस्ट कोचिंग क्लास किंवा असं काहीतरी टाकलं वगैरे तरी पण ते लोक नाही, म्हणजे तरी पण गुगल नाहीच दाखवत का? चांगला क्वेश्चन होता. आवाज येतोय सगळ्यांना? चांगला क्वेश्चन होता. त्यांचं असं म्हणणं आहे की मी माझ्या कॅम्पेन मध्ये डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे टाकलंय. कशामध्ये? कोणता कीवर्ड टाकलाय? पण ब्रॉड मॉडिफायर टाकलाय. आणि जर एखाद्याने सर्च केले बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस तरी पण माझं दाखवणार का? कारण ते ब्रॉड आहे. पण आता त्यांचा असा क्वेश्चन आहे की जर तुम्ही एक्झॅक्ट कीवर्ड टाकलाय तुमच्या कॅम्पेन मध्ये डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आणि एखाद्याने सर्च काय केलंय, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, फक्त बेस्ट लावलाय तरी पण नाही दिसणार का? कारण आपण एक्झॅक्ट मॅच टाकला होता. एक्झॅक्ट मेसेज तिथे ते दाखवणार नाही. हो. पण सर तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस त्याच्यामध्ये ऑलरेडी असणार आहे, मग बेस्ट डिजिटल मार्केटिंग टाकलं काय आणि वर्स्ट टाकलं काय, मग काय पडतो ना? फरक पडतो म्हणून तर त्यांनी कीवर्डचे टाईप दिले. तर आता बेस्ट कधी, आता त्यावेळेस तुम्हाला जर वाटत असेल की
बेस्टला पण माझी रँकिंग आली पाहिजे, तर तुम्हाला त्याच्यासाठी काय यूज करायचं आहे, फ्रेज मॅच यूज करायचा आहे. म्हणजे ह्याचं जे एक्झाम्पल जे आहे बेस्ट, म्हणजे प्रिफिक्स सफिक्स जे लावलं, तुम्ही जर टॉप टाकलं किंवा बेस्ट टाकलं, बेस्ट डिजिटल मार्केटिंग, तरी पण हो ट्रिगर होतो. सर हे ह्याच्यामध्ये म्यूट करतो मी, म्हणजे डबल आवाज येणार नाही तुम्हाला. हा बोला आता. बोला ना, आता आवाज येत नाही तुमचा, बोला. ब्रॉड सोडून दुसरे काय टाकायचे असतात कीवर्ड? काय बोलले ते? ब्रॉड सोडून दुसरे काय टाकायचे? चांगला क्वेश्चन आहे, त्यांचा पण चांगला क्वेश्चन आहे. ब्रॉड मध्ये जर सगळं भेटत असेल आपल्याला, तर हे बाकीचे कशाला डोके चालवायचे, असं त्यांचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. पण आता इथं प्रॉब्लेम काय होतोय, स्थानिक आहे कोणते स्थानिक आहे, स्थानिकाने सर्च केले 2 BHK फ्लॅट्स. काय सर्च केले? 2 BHK फ्लॅट्स. आणि मी कॅम्पेन रन केला होता 2 BHK फ्लॅट्स फॉर सेल्स, आणि तिने फक्त गुगलवरती सर्च केलं होतं 2 BHK फॉर रेंट. तिने बरोबर सर्च केलं रेंट, पण मी माझ्या कॅम्पेन मध्ये ब्रॉड मॅच टाकला होता. काय टाकला होता? 2 BHK फॉर सेल्स. तर मी ब्रॉड मॅच टाकला, त्याच्यामुळे तिला तो पण कॅम्पेन दिसणार. का दिसणार? कारण ब्रॉड 2 कीवर्ड जरी मॅच झाले ना तुमचे, तरी पण ब्रॉड मध्ये दिसणार. आता मी कॅम्पेन रन केला होता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, आणि सानिकाने काय सर्च केलं होतं, फिजिक्स कोर्सेस इन पुणे. कोर्सेस इन पुणे हे 3 शब्द मॅच झाले, म्हणून सानिकाला माझा कॅम्पेन दिसला. मग हे जर असे उद्योग झाले, तर आपले पैसे बिना कामाचे जातील. एखादा सर्च करेल डेव्हऑप्स कोर्सेस इन पुणे, तिथं दिसेल डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेचा. मग काय फायदा आहे का? आणि हे पैसे कशावरती क्लिक करतात? हा, मग ब्रॉड मॉडिफायर आणि जो ब्रॉड फर्स्ट वाला होता ब्रॉड कीवर्ड, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? दोन्ही तर ब्रॉडिंग म्हणजे ब्रॉड करायचंच काम करतात. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बोथ? बरोबर. आता मला तुम्ही तो पुढे शिकूनच दिले नाही, अजून एक्झाम्पल सांगितले नाही. ज्यावेळेस एक्झाम्पल सांगेल त्यावेळेस समजेल, तरी पण आपण सांगण्याचा प्रयत्न करू. ब्रॉड मॉडिफायर मध्ये आता पहिल्यांदा मी काय करतो, शिकून घेतो, आणि शिकवता तुमचे डाऊट्स पण क्लिअर होते. आता तुम्हाला समजलं ब्रॉड कीवर्ड मध्ये काय येतं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. तुम्ही उलट टाका, सुईचं टाका, ह्याच्यातले 2 जरी कीवर्ड मॅच झाले तरी आपला कॅम्पेन ट्रिगर होतो. एवढं लक्षात आलं. ब्रॉड मॉडिफायर समजलं सगळ्यांना. आता इकडे लक्षात घ्या, आणि इथं जर आपण टाकले फिजिक्स कोर्सेस इन पुणे, तरी पण येत आहे. पण आता ब्रॉड मॉडिफायर मध्ये कसं होतं, जर तुम्ही ब्रॉड मॉडिफायर टाकला, काय टाकला? ब्रॉड मॉडिफायर टाकला, जर एखाद्याने जर सर्च केलं फिजिक्स कोर्सेस इन पुणे, आपण असं टाकलंय, तर त्याला कधीच ट्रिगर नाही होणार. त्याला कधीच ट्रिगर नाही होणार. ह्याच्यातले 2 कीवर्ड त्याला सिमिलर पाहिजे. किती पाहिजे? 2 कीवर्ड सिमिलर पाहिजे. पण हे ज्या रिलेटेड आहे ना, आता डिजिटल मार्केटिंग आहे, तर डिजिटल मार्केटिंग रिलेटेडच दिसणार. म्हणजे जर तुम्ही जर सर्च केलं ब्रॉड मॉडिफायर कधी टाक, आता जर सपोज तुम्ही टाकले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस प्लस, काय सर्च केलं इथं तुम्ही पुढे जाऊन प्लस इन प्लस पुणे असं टाकलेलं आहे, आणि तुम्ही एक्झाम्पल EG टाकतो मी E.G. एक्झाम्पल मध्ये तुम्ही काय केलं, फक्त सर्च केलं मार्केटिंग कोर्सेस, तरी पण तुम्हाला हा कोर्सेस दिसणार. हा कॅम्पेन ट्रिगर होणार 2 नंबरचा, तरी पण हा तुम्हाला ट्रिगर होणार. का ट्रिगर होणार? 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर वर्ड मॅच झाले, तर तुम्हाला हा ब्रॉड मॉडिफायरचा दिसतो. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. आणि इथं ब्रॉड मॅच मध्ये काय आहे, तुम्ही उलट टाका, सुईचं टाका, तरी दिसतो तो. आणि त्याच्या व्यतिरिक्त 2
2 जरी वर्ड मॅच झाले सगळे, म्हणजे इथं काय टाकले त्यांनी, मी इथं टाकलं होतं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे माझ्या कॅम्पेन मध्ये, आणि एखाद्याने सर्च केले, काय टाकले सर, ह्याच्यामधले नुसते जर कोर्सेस इन पुणे जरी कोणी सर्च केले तरी पण दिसेल, किंवा एखाद्याने टाकलंय डेऑप्स कोर्सेस इन पुणे तरी पण माझा कॅम्पेन ट्रिगर होईल. म्हणजे ब्रॉड मॉडिफायर मध्ये आपला अवेअरनेस जास्त होतो. अवेअरनेस काय होतो, जास्त होतो, पण एक्झॅक्ट रिझल्ट खूप कमी येतात. क्वालिटी लीड्स कधी जास्त येतील, कोणता कीवर्ड वापरल्यानंतर क्वालिटी लीड्स येतील, असं जर कोणी क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सांगायचं एक्झॅक्ट कीवर्ड जर यूज केला तर जास्त येईल. मी जे कीवर्ड टाकलेत ना डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तर तसंच मग मी हे असे किती कीवर्ड टाकणार आहे, 20-25 कीवर्ड टाकणार आहेत. मग एक्झॅक्टली एखाद्याने जर सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे तर त्यालाच माझा कॅम्पेन दिसेल. एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्स तरच त्याला दिसेल. मी टाकलंय त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन पुणे, आणि एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट तरी पण नाही दिसणार, त्यांनी इन पुणे टाकलं तरच दिसेल. म्हणजे एक्झॅक्ट मॅच कीवर्डचा जो क्वालिटी लीड्स येण्याचा, क्वालिटी लीड्स कशामध्ये सगळ्यात जास्त येतील, एक्झॅक्ट मॅच मध्ये. क्वालिटी लीड्स कशामध्ये येतात, एक्झॅक्ट मॅच मध्ये. नंतर येतात फ्रेज मॅच मध्ये. तर फ्रेज मॅच मध्ये काय डिफरन्स आहे, फक्त फ्रेज मॅच मध्ये बेस्ट, टॉप असं जरी लावलं आपल्या कीवर्ड समोर तरी पण ते ट्रिगर होतात. हा, प्रिफिक्स सफिक्स असेल तरी चालतं. आता माझा कीवर्ड होता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, बरोबर आहे. आणि एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगायचं झालं, एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर इकडे तुम्हाला काय येतं, बेस्ट लावू शकता. तिथं बेस्ट डिजिटल मार्केटिंग क्लास, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस टाकलं तरी पण तो ट्रिगर होईल. किंवा तुम्ही इथं टॉप टाकलं, टॉप डिजिटल मार्केटिंग किंवा टॉप 10 डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तरी पण तो तुम्हाला ट्रिगर होतो. म्हणजे त्याच्या रिलेटेडच आपण सर्च करतोय. म्हणजे फेज मॅच पण चांगला कीवर्ड आहे. तरी पण दिसणार. ब्रॉड म्हणजे सगळ्यात टॉपला काय पण सर्च करा ते दिसतच त्याच्यात. मग तेच सांगायचं म्हणलं मी तुम्हाला. उदाहरण काय दिलं, एका मुलीने 40,000 रुपये टाकले होते एका कंपनीचे, आणि ते 10 ते 15 मिनिटात 40,000 रुपये गायब झाले. का गायब झाले, ब्रॉड कीवर्ड म्हणजे काय, दिल्लीवरून जरी टाकलं डिजिटल मार्केटिंग तरी पण त्याच्यात दिसू शकतो, कलकत्त्यावरून टाकलं तरी दिसू शकतं, एखाद्याने फिजिक्स क्लास टाकलेत, क्रिकेटची क्लास टाकलेत, फिटनेस क्लास टाकलेत, तरी पण त्याचे इम्प्रेशन येतील. मग किती इथं असे फिटनेसचे क्लास आहेत, डान्स क्लास आहेत, डान्स कोर्सेस आहेत, तर सगळ्यांनाच त्याचा कॅम्पेन दिसतोय. मग 5 मिनिटात किती लोक सर्च करतात माहिती ना असे सगळे कीवर्ड. इथं डिजिटल मार्केटिंगचेच 1,30,000 लोक सर्च करतात. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे इथं क्लास, असे टोटल क्लास तर सगळेच असतात. मेकअपचे क्लास आहेत, ब्युटी पार्लरचे क्लास आहेत. मग तुम्हाला कोणता कीवर्ड टाकायचा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही फ्रेज टाकतात का एक्झॅक्ट टाकतात का, हे तुम्हाला काय करायचंय, तुमचं एंड ऑब्जेक्टिव्ह काय, तुम्हाला जास्त कन्व्हर्जन करायचंय का नुसताच अवेअरनेस करायचंय. जास्त कन्व्हर्जन करायचं. मग जास्त कन्व्हर्जन करायचे मग ब्रॉड मॉडिफायर टाकून होतील का, अवेअरनेस होईल ब्रॉड मॉडिफायर मधून, होईल का. एक्झॅक्ट जर टाकलं तर बरोबर आपण जे टाकलंय म्हणजे आपल्याला जी पाहिजे तीच गोष्ट भेटते. आलतू फालतू लीड येतील का, खूप ठिकाणी असं होतं. आम्ही तर हा कोर्स देतच नाही तरी पण आम्हाला अशा लीड्स काय येतात, अशा कॉल्स काय येतात. तर ते काय येतात त्याचं रिझन हे. त्याच्यामुळे जर डिजिटल मार्केटर असतो त्याला ह्या गोष्टी बारकाईने समजणं गरजेचं असतं. तर 90% इन्स्टिट्यूट मध्ये ह्या गोष्टी शिकवत नाहीत, फक्त प्रोसिजर सांगतात. तुम्ही पण असंच केलं असतं. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गेला असता जॉबला, आता ती कल्याणी का कोणतरी आहे आपल्याकडे, कोण आहे ती, तर ती पण कधी कधी असंच करते. हा, तर ती पण काय करते, डायरेक्ट कीवर्ड टाकून देते, हा सर ओटीपी सांगा, आणि दर 10 मिनिटाला ओटीपी ला फोन करते, ओटीपी सांगा, ओटीपी सांगा. म्हणजे एवढे पैसे 500 रुपये 10 मिनिटाला संपतात. का संपतात,
ब्रॉड कीवर्ड. ब्रॉड कीवर्डला जास्त पैसे सर्च करणार तर ब्रॅकेट लावून तर सर्च करणार नाही ना. ब्रॅकेटचा संबंधच नाही. ब्रॅकेट हे आपल्यासाठी आहे. ब्रॅकेट लावून समजणार, सर्च नाही करणार. तो काय सर्च करणार म्हणजे कसं, मी तुम्हाला सांगितलं का ब्रॅकेट लावायला, एक्झॅक्ट कीवर्ड तुम्ही टाकला तर तुम्ही एक्झॅक्ट असं जे ब्रॅकेट सोडून एवढं लिहिलेलं ना, हे एवढंच सर्च केलं पाहिजे त्याने. आणि जर फ्रेज मॅच जर तुमचा असेल हा कीवर्ड फ्रेज मॅच, तर त्याने बेस्ट टाकलं तरी चालतं, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, किंवा त्यांनी टाकलं टॉप डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, किंवा त्यांनी टाकलं टॉप इन्स्टिट्यूट फॉर डिजिटल मार्केटिंग, तरी पण चालतं. म्हणजे सफिक्स प्रिफिक्स लावलं तरी फ्रेज मॅच मध्ये ते दिसायला स्टार्ट होतं. मग आपल्याला सगळ्यात जास्त कीवर्ड कोणते उपयोगित आहेत हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कीवर्ड मॉडिफायर मध्ये सर दोन वर्ड्स मॅच झाले की कीवर्ड मॉडिफायर ते रिलेव्हंट असले पाहिजे. म्हणजे सपोज आता माझे इन्स्टिट्यूट आहे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, एखाद्या नुसतं जरी टाकलं ना डिजिटल मार्केटिंग कोर्स तरी पण दिसते. आपण जे टाकले त्याच्यातलेच मॅच झाले पाहिजे, बाहेरचे मॅच नाही. म्हणजे कसं, हिथं काय बाहेरचे जरी मॅच झाले तरी पण दिसत होतं. इथं काय डिजिटल मार्केटिंग प्लस कोर्सेस इन पुणे, एखाद्याने टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्स तरी पण दिसेल, एखाद्याने फक्त टाकलं मार्केटिंग कोर्सेस तरी पण दिसेल. ट्रॅडिशनल मार्केटिंग कोर्सेस म्हणजे काय टाकलं, ट्रॅडिशनल मार्केटिंग कोर्सेस, ट्रॅडिशनल मार्केटिंग कोर्सेस नाही दिसणार कारण इथं डिजिटल आहे ना. एक जरी वरती तर ते झालं. हा, काय क्वेश्चन आहे का आता तुमचा? ब्रॉड मॉडिफायर कधी वापरायचं? आता सगळ्यात जास्त म्हणजे कसं, पहिल्या काळात हे यूज करायचे. आता जसं मॉडर्न टाईप मार्केटिंग आहे, जसं जसं चेंज होत चालले तसं तसं लोक हा खूप कमी यूज करतात. ह्याच्या इन्स्टेड ऑफ दॅट लोक निगेटिव्ह कीवर्ड यूज करतात. काय यूज करतात? निगेटिव्ह कीवर्ड. एक हा त्याच्यातला टाइप्स नका पकडू, पण निगेटिव्ह कीवर्ड जर कोणी विचारला, आता निगेटिव्ह रोल कधी केलाय का तुम्ही? अमृषपुरी करायचा निगेटिव्ह रोल. निगेटिव्ह म्हणजे काय? निगेटिव्ह म्हणजे काय? म्हणजे सपोज का बाबा मी टाकलंय तिकडं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आणि एखाद्याने सर्च केलं फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. आपण कोर्स कशावरती देतो? फ्री देतो का? फ्री डिजिटल मार्केटिंग देत नाही आपण, पैसे घेऊन शिकवतो ना आपण, कप देतो फ्री. तर मग त्याला काय म्हणायचं? मग निगेटिव्ह कीवर्डला दाखवायचं नाही. एखाद्याने सर्च केलं फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आणि आपण तर काय टाकलंय वरती? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. हा, आता मी ब्रॉड मॅच मध्ये टाकलं होतं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, हे माझा ब्रॉड कीवर्ड आहे. काय माझा? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे हा मी ब्रॉड कीवर्ड माझ्या गुगल ऍड मध्ये टाकलाय आणि एखाद्याने सर्च केलं फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, मग त्याला दिसेल का? का नाही दिसणार? दिसणार ना. पण मी माझ्या कीवर्ड मध्ये निगेटिव्ह कीवर्ड मध्ये जाऊन ब्रॉड कीवर्ड म्हणजे नाही का ना, फ्री खानावळ जेवण करा. आणि मी आता इथं काय सांगितलंय तुम्हाला, तुमच्या निगेटिव्ह कीवर्डची पण एक लिस्ट असते. निगेटिव्ह कीवर्ड मध्ये जर मी टाकला फ्री डिजिटल मार्केटिंग, तर त्याला माझा कॅम्पेन दिसणार ना. मग ते टाकावं लागतं. जर नाही टाकलं तर मग तुमच्या ब्रॉड मध्ये पण ते दिसायला स्टार्ट होतं. म्हणजे आपण तर पैशावरती क्लास देतोय, तर फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्स जर कोणी सर्च केलं, फ्री रिलेटेड कोणी सर्च केलं, फ्री हा वर्ड म्हणजे निगेटिव्ह आपल्यासाठी, कारण आपण पेड घेतो. दिसतंय सगळ्यांना? समजतंय सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? सर ते एक्झॅक्ट मॅच यस कंपल्सरी लावायला लागते का? कोर्सेस मध्ये यस नाही लावलं तरी दिसणार? तुम्ही फक्त एक जस्ट एक्झाम्पल सांगितलं होतं. एक्झॅक्ट म्हणजे काय?
तर आपण काय केलं होतं, हे ब्रॅकेटमध्ये टाकावं लागतं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. तर आपल्याला काय करायचंय, एखाद्याने सर्च तेच केलं पाहिजे जे आपण आपल्या कीवर्डमध्ये टाकलेलं आहे. आपण जर येस नाही टाकलं तर आपल्याला दिसणार नाही. जसं हिथं आपण टाकलेलं आहे ना कीवर्ड, तसंच युजरनी जर सर्च केलं तरच आपला कॅम्पेन ट्रिगर होईल. ट्रिगर होईल म्हणजे दिसेल. जर त्याने ह्याच्यातला एक जरी वर्ड नाही टाकला किंवा एक जरी लेटर नाही टाकलं तर त्याला तो आपला कॅम्पेन दिसत नाही. हे सांगायचं होतं मला. जर एक्झॅक्ट म्हणजे सेम टू सेम जसं आपण आपल्या कीवर्ड मध्ये टाकलेत ना, आता आपण आपल्या कॅम्पेन मध्ये येऊ म्हणजे तुम्हाला आता प्रॅक्टिकली थोडंसं समजेल. ठीक आहे, मी आता इथं काय करतो, निगेटिव्ह म्हणजे फ्री. मी जर आता इथं काय केलं, माझा कॅम्पेन रन केला होता. कॅम्पेन मध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दिसतात कीवर्ड थोडे. इथं कीवर्ड वरती जातो. काय करतो, कीवर्ड वरती. तर इथं खाली तुम्हाला कीवर्ड दिसतात, डेटा अनालिटिक्स कोर्सेस ऑनलाईन. हा कोणता कीवर्ड टाकलाय आपण, दिसते तुम्हाला? त्याला काय बोलायचं, फ्रेज. म्हणजे जर एखाद्याने बेस डेटा अनालिटिक्स कोर्स टाकलं तरी दिसेल, किंवा एखाद्याने जर टाकलं टॉप डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन तरी पण दिसेल. नंतर खरे ऑनलाईन डेटा अनालिटिक्स कोर्सेस. एखाद्याने जर नुसतं डेटा अनालिटिक्स कोर्स टाकलं तरी पण दिसेल. का? कारण तो फ्रेज आहे. पे आफ्टर प्लेसमेंट डेटा अनालिटिक्स कोर्सेस. पे आफ्टर प्लेसमेंट डेटा अनालिटिक्स कोर्सेस फ्रेज मॅच आहे. किती कीवर्ड टाकलेत बघा ह्याच्यामध्ये, तुम्हाला दाखवतो किती कीवर्ड येतं. हा कीवर्ड टाकलेत. कोणता ग्रुप कॅम्पेन आहे तो, डेटा अनालिटिक्सचा. आता डिजिटल मार्केटिंगचं जाऊ आपण. तर डिजिटल मार्केटिंग मध्ये किती इथं कीवर्ड, सगळे फ्रेज मॅच मध्येच टाकलेत. काय येत नाही, आलं. एका ह्याच्यावरती किती रिझल्ट येतात, एका सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती 10च रिझल्ट दिसतात. तर इथं पण 10च दिसतील. सगळे फ्रेजेस आहेत, ऑनलाईन मार्केटिंग क्लासेस बेस्ट. आता हा कोणता कोर्स आहे, हा कोणता कॅम्पेन आहे, खाली मी साईटला क्लिक केले, NMD नवनाथ दरेकर DM. तर ह्याच्यामध्ये डेटा अनालिटिक्सचे टाकून जमल का, सगळे डिजिटल मार्केटिंगचेच पाहिजे. बघा इकडं आहेत का, एका ह्याच्यावर 10 आहेत. आता तुम्हाला अजून फक्त 10च टाकलेत का मी कीवर्ड, पुढे जाऊन चेक करा. इथं नेक्स्ट मध्ये जायचं, दिसतंय का इथं एरो, इथं गेले. तर त्या नेक्स्ट पेज वरती अजून किती आले, अजून 10 आले. नंतर परत पुढे जायचं तुम्हाला, अजून 10 आले. टोटल किती कीवर्ड आहेत, 26. इंटरनेट मार्केट आणि सगळेचे सगळे कशामध्ये लिहिलेत, फक्त बेस्ट मार्केटिंग कोर्सेस आहे ना, हा एक्झॅक्ट मॅच मध्ये लिहिलेला आहे. हा का टाकतोय आपण एक्झॅक्ट मध्ये आणि फ्रेज मॅच मध्ये, जर आपण हे असे कीवर्ड नसते टाकले तर आतापर्यंत मला 3-4 वेळा कॉल आला असता, OTP सांगा, OTP सांगा. आता संपले पैसे इथं. आता तुम्ही आजच्या दिवसामध्येच किती पैसे टाकलेत हे तुम्ही चेक करा. ऍक्टिव्हिटी मध्ये जायचंय, इथे चेक करा. वीस फेब्रुवारीला 2,500 टाकले होते. आज 1,000 टाकलेत 21 फेब्रुवारीला. आजचं बिल जनरेट होणं बाकी आहे. तरी पण आतापर्यंत 1144 गेलेले आहेत. समरी मध्ये जाऊन आपण चेक करू. तुम्हाला इथे सगळे बिल वगैरे जनरेट होतात. 21 फेब्रुवारी, आज 21 फेब्रुवारीच आहे. 22 त्यांनी आज मग सॉरी, आज त्यांचं काय बिल पेमेंट जनरेट नाही झालं, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. इथं कसं 1,000 रुपये टाकले होते 21 फेब्रुवारीला. बिलिंग ट्रान्सफर मध्ये सगळं दिसतं, हे कधीपासून केलंय, पेमेंट मेथड पण दिसतात तुम्हाला. हे बिलिंगचे सगळ्या ऍक्टिव्हिटीज येतात, कोणत्या कार्ड मध्ये ऍक्टिव्हेटेड आहेत.
आज टोटल आता इथून एखाद्याला विचारलं आज किती अमाऊंट स्पेंड केले त्यांनी मार्केटिंगसाठी, किती? 856. एवढं जर आन्सर दिलं तर हे चुकीचं आहे. जीएसटी वगैरे लागतो, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला आता मी जर तुम्हाला विचारलं, आता ऍट द एंड ऑफ मंथ मध्ये मी त्यांना विचारलं की तुम्ही गुगल ऍड साठी ह्या लास्टच्या एका महिन्यामध्ये किती तुम्ही अमाऊंट स्पेंड केलं, लास्ट मंथ मध्ये किती केलं अमाऊंट स्पेंड त्यांनी. काल 19,000 होतं. हा जे त्याच्यामध्ये क्लिक्स किती आल्यात 8,300. इंटरॅक्शन किती झाल्यात 50. इम्प्रेशन किती इथं आणि कॉस्ट 19,000. म्हणजे जवळ हे नुसते आता जर तिने जर मला रिपोर्ट मध्ये सांगितलं की सर मी 19,800 रुपये मी स्पेंड केलेत, किती 19,800 रुपये स्पेंड केले, तर मी तर तिला काय बोलेल, मी तर तुम्हाला 24,000 रुपये दिले होते, बाकीचे पैसे कुठं गेले. मग जीएसटी रिपोर्ट तुम्हाला जर असा शेअर केला तर तुम्ही चुकू शकतात. आता ह्याला रिझल्ट काय येत नाही, तर ह्याचा ऑप्टिमायझेशन स्कोर बघा किती आहे. 40. ह्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग कोर्स हा रिमूव्ह झालाय, त्याला किती पैसे गेलेत. नंतर डेटा अनालिटिक्स कोर्सला किती गेलेत. मार्केटिंग कोर्स ऑनलाईनला किती गेलेत. तर हे सगळं तुम्हाला दिसतं. इथं निगेटिव्ह कीवर्ड्स काय आहे हे तुम्हाला सांगितलं होतं. आता लोक काय सर्च करतात हे पण आहे. AWS डेटा अनालिटिक्स सर्टिफिकेशन, अबाउट डेटा सायन्स कोर्सेस, हा अल्फाबेट्स पण सर्च करतात. आणि जर त्यांनी जर ब्रॉड मॅच टाकला असता आता तर आपले पैसे गेले असते त्याच्यातून. आपण प्रिफर करायचं ते एक तर फ्रेज मॅच नाही तर एक्झॅक्ट मॅच. फ्रेज मॅच आणि एक्झॅक्ट मॅच. आता टोटल 3 कॅम्पेन आपले होते, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे कोणाला गेले. दीपालीने रन केलं होतं त्याच्यामध्ये 5,199 गेले. कोमलने रन केले होते त्याच्यामध्ये एवढे गेले. आणि आता इथं खाली त्यांनी परत 2 रन केलेत त्याच्यामध्ये एवढे आले. समजलं तुम्हाला कसा दिसतोय कॅम्पेन. आता आज काय शिकलोत आपण. तर एका कीवर्ड मधून म्हणजे काय म्हणतात ना, एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रूपांतर कसे केले जाते. ऊर्जा अक्षतेचा नियम माहितीये का तुम्हाला. एनर्जी त्याला काय बोलतात, एनर्जी कॉन्झर्वेशन. एनर्जी कॅन बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड बट इट्स कन्वर्टेड इनटू द वन फॉर्म टू द. बरोबर. तर आता मराठीचं लेक्चर चाललंय तर मराठीतून आपल्याला आलं पाहिजे. विश्वातील कोणतीही ऊर्जा निर्माणही करता नाही येत आणि नष्टही करता नाही येत, पण तिचे एका रूपांतरातून दुसऱ्या रूपांतरात करता येते. त्यालाच काय बोलतात, कीवर्ड्स. त्याला काय बोलतात, कीवर्ड ट्रान्झॅक्शन. आता तू सांग दीपाली, की आपण कीवर्ड टाकतोय, रिसर्च करतोय, हे कशात करतोय. बरोबर. की आपण हे ब्रॉड मॅचेस काढतो ना सगळे, का डायरेक्ट ब्रॅकेट लावून काढतो. ब्रॉड सगळे. आता आपण इथं 9 डॉट मध्ये जाऊन जर पाहिलं तर हे सगळे कीवर्ड आहेत, हे कॉपी पेस्ट करूनच आपण टाकतोय ना तिथं. मग आता एका कीवर्डला जर तुम्ही ब्रॅकेट आणि ब्राउझर वगैरे ते डबल अवतरण चिन्ह लावत बसला, एक पंचतासी किती डबल अवतरण चिन्ह द्यायला गेलं की प्लस साईनच त्याला ऍड होतं किंवा एकतर कॉमा होतं. मग असं छोटे मिस्टेक होऊ शकतात. मग एकाच वेळेस कसं लावू शकतो, त्याला ट्रान्सफॉर्म कसं करायचं हे पण जमलं पाहिजे. बरोबर.
आता मी काय केलंय, माझ्या कीवर्ड येतं इथं आपला जो ऍड आहे कॅम्पेन, ह्याला तुम्हाला बोललो एकाच वेळेस तुम्ही त्याला चेंज करा, सगळ्या कीवर्डला करू शकतात का, ते कसं चेंज करायचं. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला आधी एक टॉपिक पाहायचा आहे सर बिडिंग. हॅलो, हा ब्रॉड बोला. मॉडिफायरला प्लस लावायला होते का? हा, ब्रॉड मॉडिफायर जर तुम्हाला टाकायचे असेल, आणि एक लक्षात घ्या, हे जे युजर आहेत, आता मी एक माणूस आहे, सपोज करा माणूसच आहे जनरल, तुम्ही कॅम्पेन रन केलाय, तर मी असं टाईप नाही करत बसणार इथं गुगलवरती प्लस साईन लावून सर्च नाही करणार, प्लस डिजिटल, प्लस मार्केटिंग, प्लस कोर्सेस. हे फक्त जो ऍडव्हर्टायझर रन करतो त्यांच्यासाठी. आपण कीवर्ड कोणते टाकलेत, युजरला काय पाहिजे, सर्च करायचंय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, असं सर हे तर असं टाकायचं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, असं सर्च केलं. आपण कसं टाकायचं, तर आपण प्लस लावूनच टाकायचं. तुम्हाला दाखवतो मी सगळ्या गोष्टी, मी दाखवणार आज. आपण टाकला ह्याच्यामध्ये, एक तर तुम्ही मॅन्युअली टाकायचं, जसं आता मी टाईप करून टाकलं तसं, किंवा तुम्हाला इथं कीवर्ड हा 25 30 मी तर 25, काय लोक 250 पण टाकू शकतात, तिथं काय लिमिट आहे का, लिमिटच नाही त्याचा, तुम्ही किती पण टाकू शकता. तर तुम्हाला काय करायचं, हा डॅशबोर्ड मी तुम्हाला शिकवलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही अजून कन्फ्युजन मध्ये जातात. पण तरी पण आता तुमचा क्वेश्चन विचारलाय तर त्याचा आन्सर देणं गरजेचंच आहे. तुम्हाला वाटलं की मला अजून ह्याच्यामध्ये कीवर्ड टाकायचं, हे प्लस साईनचं दिसतंय, ह्याच्यामध्ये जायचं आणि इथं जाऊन कीवर्ड टाकायचे असतात. मग आता इथं तुम्ही काय करणार, मी आता हे तलेच कॉपी करतो, हे फक्त एक्झाम्पल साठी आहे, मी जे पण मनाला येतील ते कीवर्ड इथून सिलेक्ट करतो. आता ह्याला काय करायचंय, तुम्हाला ब्रॉड मॉडिफायर करायचंय. मग तुम्ही कसं करणार ब्रॉड मॉडिफायर, तर प्लस साईन देणार, परत इथं प्लस साईन देणार, परत तुम्ही इथं प्लस साईन देणार, झालं. परत तुम्ही खाली जाणार. मग हे असं जर करीत बसलं तर आयुष्य खूप छोट आहे, त्याच्यातच तुम्ही प्लस साईनचे चिन्ह देण्यातच एवढं आयुष्य व्हायला लावणार, परवडेल का. मग एकाच वेळेस तुम्हाला कसे द्यायचे ते पण शिकणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही क्लास लावलाय. सगळ्यांना तुमचा डाऊट क्लिअर झाला का कसं लिहायचं. एक तर असं मॅन्युअली टाईप करू शकतात, किंवा मला काय करायचंय, एका रूपांतरातून दुसऱ्यात रूपांतर करायचंय. आता माझे सगळे कीवर्ड आहेत ते कशात येतं, आता तुम्हाला इथं कीवर्ड इथं वर्ड दिसतोय, कीवर्ड हा डॅशबोर्ड मध्ये, त्याच्यावरती क्लिक करायचं, इथं तुम्हाला सगळे कीवर्ड ओपन होतील. आता दिसतात का नाही दिसत, ओव्हरव्ह्यू मध्ये जा, नंतर कुठे जायचंय आपल्याला, इथं खाली दिसतात ना सगळे कीवर्ड. येतात काय प्रॉब्लेम, ऑल कीवर्ड्स. तुम्हाला त्याच्यातले ऑल मधले कोणते कीवर्ड्स पाहिजे, इनेबल, आता जेवढे इनेबल आहेत, कारण आपण डेट कधी सिलेक्ट केली ती पण तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. ऑल कीवर्ड्स, लाईव्ह कॅम्पेनच घेऊ आपण, NMD मधला डेटा सायन्सचा, ऍड ग्रुप मध्ये जा. काय करायचंय आपल्याला, एक कॅम्पेन सिलेक्ट करायचा जो लाईव्ह येतो, आता ऍक्टिव्ह येतो, त्याच्यावरती क्लिक केलं, नंतर ऍड ग्रुप मध्ये क्लिक केलं, आणि नंतर खाली येऊन मी कीवर्ड वरती सिलेक्ट केलंय. कीवर्ड वरती सिलेक्ट करायला, इनेबल, इथं मॅच टाईप दिसतोय तुम्हाला, कोणता मॅच टाईप, खाली वाचा, ब्रॉड मॅच, फ्रेश मॅच. तर 2 टाईपचे मॅच आहेत, तर तुम्ही इथून पण चेंज करू शकता.
कोणता करायचा आहे तुम्हाला? एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट मॅच. इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जर हे काढायचे असेल सगळे तर इथून तुम्ही काढू शकता. तर एका रूपांतरातून दुसऱ्यात पण रूपांतर करता येतं तर तिथून तुम्ही करू शकता. सगळ्यांना समजलं आजचं लेक्चर? कोणाला काही डाऊट्स आहे का? काय केलं मी आता? नवनाथ दरेकरच्या कॅम्पेन वरती सिलेक्ट केलं आणि कीवर्डच्या खाली सर्च कीवर्ड आहे तिथं क्लिक केलं. आता हे सगळे जे कीवर्ड्स आहेत ते कोणते कीवर्ड्स आहेत? फ्रेज मॅच आहेत. पण मला काय करायचंय आता फ्रेजचे सगळे मला एक्झॅक्ट करायचे. तर मी कसं करणार? हे जे कीवर्ड्स आहेत ना, कीवर्ड्स दिसतात का तुम्हाला? हे कीवर्ड्स ह्याच्यावरती सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर एडिट दिसतंय बटन, ते एडिट वरती करायचं. इथं इनेबल म्हणजे जे चालू आहेत ते. तर इथं खाली दिसतंय चेंज मॅक्झिमम सीपीसी बीड, चेंज कीवर्ड टेक्स्ट, चेंज कीवर्ड मॅच टाईप. तर कीवर्ड मॅच टाईपचे किती टाइप्स असतात सांग बरं तू? कीवर्ड मॅच टाईप किती असतात? 4 टाइप्स. तुम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं लगेच येतं. खाली गेलात तुम्ही तर कीवर्ड चेंज मॅच टाईप वरती करायचं, चेंज ऑल मॅच टाईप. सगळेच मॅच टाईप चेंज करायचे. आता हे सगळे कोणते येतं? कीवर्ड ब्रॉड येतं. मला काय करायचंय? इथं ब्रॉड आहे वरती. आता सध्या आपले कोणते येतं? फ्रेज मॅच आहे. मला हे सगळे एक्झॅक्ट मॅच करायचे. कसं करणार? एक्झॅक्ट. आणि इथं अप्लाय करायचं. आणि ओरिजिनल वरती नका ठेवू, नाहीतर हे बी राहते ना आणि अजून पण येते. तर मी इथं फक्त अप्लाय करतो. त्या ओरिजिनल ते नाही. आता तुम्ही काय केलं? तुम्हाला आज काय लोकांना एवढंच समजतं. आता माझे सगळे कीवर्ड काय झाले? एक्झॅक्ट झाले. दिसलं? पहिलं कोणतं होतं? डबल अवतरण चिन्हामध्ये होतं, डबल इन्व्हर्टेड कॉमा होता. आता हे झालं ब्रॅकेटमध्ये गेलं. पण हे फक्त पहिले 10च झालेत. एका वेळेस 10च होतात, हे लक्षात घ्या. एका पेज 10च झालेत. मग आता काय करायचं? परत पुढे जायचं. कसं जाणार? पण इथं 10च कीवर्ड दिसतात, त्याच्यामुळे सगळेच झालं. आता दुसरा कॅम्पेन आहे आपला डेटा सायन्सचा. द्यायचं डेटा सायन्स मध्ये. हे कोणते येतात आता सगळे? टोटल कीवर्ड किती? तर 14. मग आपण काय करणार? कीवर्ड वरती जाणार, सिलेक्ट करणार. किती? तर सिलेक्ट ऑल करायचं असेल तर करू शकतात, किंवा एका वेळेस एकच होतो. मग सिलेक्ट ऑल करा. झाले 14 टोटल सिलेक्ट, म्हणजे दुसऱ्या पेज वरती पण झाले. आणि आता एडिट मध्ये जायचं. आणि एडिट मध्ये जाऊन आता काय करायचं आपल्याला? चेंज कीवर्ड्स टेक्स्ट का चेंज ऑल मॅच टाइप्स, चेंज ऑल मॅच टाइप आणि ऑल चेंज मॅच मध्ये जायचं. नंतर इथं जाऊन काय करायचं आपल्याला? फ्रेज. काय करायचं आपल्याला? एक्झॅक्ट. लिहिताना आपल्याला सगळे ब्रॉड मध्येच लिहायचे, नंतर इथं येऊन चेंज करायचं. झाले आता एक्झॅक्ट. आता परत आपण डिजिटल मार्केटिंगचं बाकी आहे, तर डिजिटल मार्केटिंग मध्ये जाऊ. गेलो डिजिटल मार्केटिंग मध्ये. सगळे फ्रेज मॅच मध्ये दिसतात. लिमिट इथं तुम्हाला त्यांनी रेड मध्ये टाकलंय की लिमिटेड बजेट. लिमिटेड बजेट आहे, ते बजेट पण वाढवावं लागेल तुम्हाला. तर मग मी काय करतो? पहिल्यांदा हे सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर आता काय करायचं? इथं सिलेक्टेड 10 आणि सिलेक्टेड 26. एडिट मध्ये गेले. नंतर कीवर्ड मॅच टाइप, ऑल मॅच टाइप्स, आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? एक्झॅक्ट. इथं जर कीप ओरिजिनल ठेवलं तर हे सगळे जसे आहेत तसेच राहतात. हे जे डुप्लिकेट कॉपी होऊन येतात एक्झॅक्ट, म्हणजे तुमचे कीवर्ड अजून वाढत जातील. इथं अप्लाय करायचं. आता हे फ्रेज मध्ये दिसतं, हे ब्रॅकेट मध्ये येणार. आणि वरती लक्ष ठेवायचं. काय सांगितलंय त्यांनी? 20च कीवर्ड सिलेक्टेड केले होते. 20 कीवर्ड झाले फक्त. बाकीचे पुढे गेल्यानंतर तुम्ही चेक करा झाले का सगळ्या गोष्टी व्यवस्थित. ठीक, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आता तुमचे पैसे जास्त जाणार.
आता तुम्ही पैसे टाकू शकता त्याच्यामध्ये. समरीमध्ये जायचं आणि पैसे ऍड करून द्यायचे. पैसे उडवल्याशिवाय पैसे येत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. पैसे के पीछे आप भागोगे तो पैसा आपके आगे भागेगा. सही. पैसा पैसे को खींचता है, इसलिए मार्केटिंग करणं जरुरी होतं. ठीक आहे. आता कोणाचे काय प्रॉब्लेम असतील तर मला एक एक करून विचारा. मला काय लाजू नका. कोणाला तरी खून लागलाय. बिडिंगचं काय रेकॉर्डिंग होतं का शक्य वाटतं बिडिंग कशासाठी? बिडिंग का बिडिंग स्ट्रॅटर्जी पाहिजेत आपल्याला. अजून आपण सुरुवातच नाही केली आहे चालू करा. आता इथे ओटीपी आलाय 247481. ठीक आहे. तर आता एक कोणतरी कॅम्पेन चालू करेल कॅटलिस्ट साठी. ऍड झाले आता पैसे. सकाळपासून 1,500 रुपये गेले माझे मार्केटिंगला गुगल ऍडच्या. एक कॉल नाही आला. आले गेले का पैसे? आता 22 फेब्रुवारीला आले का? रिफ्रेश करून पहा तुम्ही. लाखो रुपये व्हायला घालवायचे मार्केटिंगसाठी. ठीक आहे. हे आता मी तुम्हाला सगळ्यांना 500-500 रुपये देणार. तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍड रन करायच्या. कोणाचे किती रिझल्ट येतात ते बघा. मग सर अवेलेबल फंड हे येण्यासाठी म्हणजे कसं की तुम्ही जर आता जर तूप खाल्लं की लगेच रोप येत नाही. त्यासाठी थोडासा टाइम लागतो. तर इथं सेम टू सेम हे येतात पण थोडासा टाइम लागणार. अवेलेबल फंड मध्ये ऍड झाल्याशिवाय ते कॅम्पेन रन होत नाही का? नाही, चालू झाला होतात. लगेच कॅम्पेन चालू होतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी. पण तुम्ही जास्त काय केली तर मग ते डोक्यावरून पण जाऊ शकतं. तर 1 बाय 1 आपल्याला आता आपण मी तुम्हाला नॉर्मल सांगितलं होतं की माझी शिकवण्याची स्टाईल थोडी वेगळी. मी उलट शिकवायला सुरुवात करतो. उलट शिकवल्यामुळे तुम्हाला सगळं लवकर समजेल. सोयीचं शिकवलं असतं ना तर तुम्हाला काय समजलं नसतं. डाऊट क्लिअर होत नाही. मूवी मध्ये सस्पेन्शन जर नसेल तर मूवी फ्लॉप होतो. तर आता बघू उद्या किती कॉल येतात त्याला. ठीक. थँक्यू. आता ही रेकॉर्डिंग केली आपण पण ते टाकणार आणि अपलोड